प्रिन्स मूवीज याचं एक मोठं नाव आहे टेलिकास्टच्या दुनियामध्ये. मोठ्या इव्हेंट त्यांनी कव्हरेज केलेले आहेत आणि या अहमदाबाद चषकमध्ये नक्की 4 चांद लावण्याचा प्रयत्न केला जातोय प्रिन्स मूवीजतर्फे. दोन्ही टीमला विनंती असेल, तुमचे 12 मॅन मला वाटते आलेले आहेत. तर बघूया स्ट्राईक एंडला कुठला बॅटर असेल. स्ट्राईक एंडला संतोष स्ट्राईक एंडला आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला मॅनेजर. हे दोन ओपनिंग बॅटर आपल्याला दिसतात. मॅनेजर गुप्ता एक जबरदस्त खेळाडू आहे. मॅनेजर गुप्ता जर आपण विचार केला तर मॉर्निंग क्लब या ठिकाणी जे टुर्नामेंट केली जाते लेदर क्रिकेटची, त्या ठिकाणी मी पाहिलं होतं मॅनेजर गुप्ता जे लेफ्ट हँडर आहेत, मला वाटतं राईट हँडर आहेत, जबरदस्त बॅटिंग येतो. अंपाचा या ठिकाणी इशारा होतोय, मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. आजच्या दिवसातला पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बोला. नक्कीच चांगल्या मॅचची अपेक्षा, कारण दोन्ही टीममध्ये चांगले खेळाडू आहेत. पहिला बॉल भोला याचा. पहिल्या बॉलवर बघितलं रिव्हर्स स्वीट करण्याचा प्रयत्न. ह्यावेळेला बॉल जातोय बॅक ऑफ द पॉईंटच्या दिशेने. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि या सिंगलनी आपलं आणि टीमचं खातं ओपन करतोय फलंदाज संतोष. संतोष मॅनेजर गुप्ता सध्या आपण बघतो स्ट्राईक एंडवर लेदर क्रिकेटचा एक चांगला खेळाडू आहे आणि याच ग्राउंडवर भरपूर वेळा सराव केलेला आहे तो मॅनेजर गुप्ता याने. नक्कीच फायदा मिळेल. नक्कीच म्हटलं जाईल की होम ग्राउंडसुद्धा आहे मॅनेजर गुप्ता याचं. पुन्हा गोलंदाजी मार्कवर भोला. हो, चांगला फटका ऑन ड्राईव्ह आहे वाईडिश मिड ऑनच्या दिशेने. चांगली फिल्डिंग केली जाते इन सर्कलमध्ये. फक्त 1 रन मिळते आणि 1 रनने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोअरबोर्डवर. 2 सिंगलनी आपलं खातं खोललं मॅनेजर गुप्ता यांनी. थोडंसं जर वाईडिश मिडॉनच्या फिल्डरला बीट केलं असतं तर नक्कीच ही बाउंड्री होऊ शकली असती. निश्चित दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून जर पाहिलं तर सिंगल कंप्लीट केली जाते. प्रत्येक चेंडूवरती 1 धाव घेण्याचा या ठिकाणी मनसुबा जरूर व्यक्त केलाय. बोला पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. फ्लाईट दिली होती. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने कॉपी बुक स्टाईलने खेळलं होतं. पुश केलं. शॉर्ट एक्स्ट्रा कपच्या दिशेने एक सिंगल पुन्हा एकदा मिळते. सिंगलवर जास्त कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे, कारण 6 षटकांचा सामना आहे आणि 6 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्हाला टिकून खेळावं लागेल, विकेट वाचवून खेळावं लागेल आणि तेच करताना दिसतात या ठिकाणी स्ट्रायकरचे हे फलंदाज. पुन्हा गोलंदाजी मार्कवर फुल टॉस बॉल ऑन साईडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी चुकतोय मॅनेजर गुप्ता आणि हा डॉट बॉल जातोय. असं वाटलं की एक मोठा फटका येईल या बॉलवर. बोला चांगली गोलंदाजी करतो. आत्तापर्यंत अटॅक चढवलेलं नाही आहे बोला याच्यावर मॅनेजर गुप्ता आणि संतोष याने. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चांगला फटका. बॉल बॅक ड्राईव्ह. बॉल जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. डीपमध्ये फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग थ्रो होतोय गोलंदाजीच्या हातामध्ये. मात्र त्या अगोदर 2 रन या ठिकाणी पूर्ण करतात दोन्हीसुद्धा बॅटर. दोन्ही टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोअरबोर्डवर 5 रन. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 5 झाले, परंतु 5 चेंडू फेकून झाले. पहिलं षटक जर पाहिले तर अप्रतिम राहिले ते म्हणजेच भोलाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा भोला. अंतिम बॉल. हो, डान्सिंग डाऊन द विकेट गेला. लॉंगनला फिल्डर आहे. सरळ फिल्डरला शोधला. अतिशय चांगला कॅच लॉंगनच्या फिल्डरद्वारा आणि पहिला विकेट जातो या ठिकाणी स्ट्रायकर टीमचा. मॅनेजर गुप्ता इज आउट. च्या समाप्तीनंतर स्कोर आहे 5-1 विकेट आणि एक महत्त्वपूर्ण विकेट गेलेला आहे मॅनेजर गुप्ता याचा. निश्चित स्वरूपात क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर जर त्याला महत्त्व नसेल यावेळेला जर पाहिलं तर मॅनेजरने भरपूर स्पर्धा जरूर गाजवल्यात, परंतु या स्पर्धेमध्ये खेळत असताना जर पाहिलं तर
जवळपास त्याने 3 चेंडूचा फेस केला, त्यामध्ये जर पाहिलं तर 3 धावा बनवल्या आणि तिथून जर पाहिलं तर त्याच्या खेळीला पूर्ण विराम लगावला जातो. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर महेंद्रची सर्वात मोठी विकेट होती आणि ती विकेट या ठिकाणी मिळाली ती म्हणजेच गोलंदाजी करताना टीम जर पाहिली तर न्यू स्टार या संघाला पाहायला मिळते. परंतु भोलाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या 3 चेंडू 3 धावा खर्च केल्या, त्यानंतर निर्धाव, त्यानंतर पुढच्या एकदा 5व्या चेंडू 2 धावा खर्च केल्या आणि शेवटच्या चेंडूवर एक सर्वात महागडी विकेट त्यांनी पटकावली आणि तिथून जर पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 5च्या घरामध्ये. थोडीशी सुरुवात धीमी झाली ती म्हणजेच स्ट्रायकर्स या संघाच्या माध्यमातून प्रथमतःच बॅटिंग करत असताना. बिल्कुल पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर है सिर्फ 5 रन 1 विकेट के नुकसान पर और बड़ी विकेट मिल चुकी है यहाँ पर न्यू स्टार टीम को. मैनेजर गुप्ता को आउट किया कैच के रूप में और ये पहला विकेट गिरता हुआ. 6 ओवर का ये मुकाबला कम से कम 5 गेंदबाज का अब इस्तेमाल करेंगे और मैंडेटरी पहली बैटिंग पावर प्ले की ओवर थी वो ख़त्म हो चुकी है. अब 2 से लेकर 6 तक अब कभी भी बैटिंग पावर प्ले ले सकते हो, ये ध्यान में रखिए. और कंपलसरी चेसिंग का नियम है इस टूर्नामेंट में. सनी अब गेंदबाजी के लिए आते हुए, सनी छोटे रनअप से गेंदबाजी करेंगे. और इन ऑन दी अप खेला था इस गेंद को कवर के दिशा में. अच्छा शॉट, जरूर गैप को ढूंढा था लेकिन डीप में खिलाड़ी मौजूद थे, प्रोटेक्शन रखा था डीप में. सिर्फ एक ही रन जुड़ता हुआ टीम के खाते में. स्कोर अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 6 रन. सुंदर चेंडू होता सनीच्या माध्यमातून, थोडंसं वेग अप्रतिम पाहायला मिळाला. तिथून जर पाहिलं तर डीप कव्हर पॉईंटला चेंडू निघून गेला. क्षेत्ररक्षक पुढे जरूर आले आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर ऑन द क्रीज या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट केली गेली आणि एकेरी धावणे संघाची धावसंख्या 6 झाले. अब दुर्गेश बल्लेबाजी के लिए नंबर 3 पर बल्लेबाजी के लिए आए हैं. दुर्गेश, अच्छी बल्लेबाजी करनी पड़ेगी दुर्गेश को अच्छा टोटल खड़ा करने के लिए. वो ब्लॉक होल में गेंद ऑफ स्ट्राइक की दिशा में खोद कर निकाला इस गेंद को. रन आउट का मौका लेकिन अच्छी रन इन बिटवीन द विकेट. दुर्गेश और संतोष के बीच डेंजर एंड की तरफ दौड़ रहे थे. दुर्गेश अपना सिंगल कंप्लीट किया, अपना खाता खोला और टीम का स्कोर पहुंचा दिया स्कोरबोर्ड के ऊपर 7 रन. 7 धावा डेफिनेटली धावफटकावरती लगावल्या गेल्या. तेमन सर विचार करायचं गेला तर सुरुवात थोडीशी नाजूक पाहायला मिळते ते म्हणजे स्ट्रायकर्सच्या या संघाच्या माध्यमातून. परंतु 6 षटकांच्या मॅचेसमध्ये सुरुवात अप्रतिम पाहायला मिळते. इथून देखील बरेच षटके येणं शिल्लक असेल, चेंडू येणं शिल्लक असेल, धावा देखील बऱ्याच येणं बाकी असेल. सनी फुल टॉस गेंद, रिवर्स शॉट गैप में खेल दिया और इस गेंद को भेज दिया थर्ड मैन के बाहर सीधे 4 रन के लिए. आज के दिन का पहला चौका आता हुआ संतोष के बल्ले से. पाहायला मिळालं प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून आपण रिप्ले पाहतोय. फुल टॉस बॉल होता त्या ठिकाणी जर पाहिलं तर शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांना देखील बीट करून चेंडू निघून जातोय सीमारेषे पार. संघाची धावसंख्या झाली 11. बहुत ही खूबसूरत शॉट, अच्छा प्रॉपर टाइमिंग से ये शॉट खेला था और ख़ास बात ये थी कि प्लेसमेंट बहुत ही अच्छी थी, गैप में खेल दिया था. अब प्रोटेक्शन स्क्वेरिश थर्ड मैन में लगाया है. कट शॉट खेलने की कोशिश, बड़ा ही मोटा किनारा लगा लेकिन स्लीप के खिलाड़ी चूके दूसरे के लिए पलटे. दोनों भी बल्लेबाज और 2 रन यहाँ पर पूरे करते हुए 2 रन से स्कोर अब जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 13 रन, 13 लॉस ऑफ 1 विकेट. अब अच्छा टोटल कहा जा सकता है. पहले ओवर की समाप्ति बाद टोटल कम था, विकेट भी गिरा था. शुरुआत थोड़ी सी खराब हो चुकी थी स्ट्राइकर टीम की, लेकिन अब उभरते हुए स्ट्राइकर टीम खास करके संतोष लाजवाब बल्लेबाजी, हल्के हाथों से खेल दिया. ऑन साइड में जानते हैं डीप में खिलाड़ी है, 2 की मांग है यहाँ पर लेकिन 1 ही रन मिलता हुआ. खेलते ही बोल दिया था कि 2 रन चाहिए और 2 के हिसाब से ये शॉट खेला था. सिंगल ओवर जुड़ता हुआ टीम के खाते में. स्कोर 14 लॉस ऑफ 1 विकेट. सुंदर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये संतोषच्या माध्यमातून आपण पाहिली. एखाद्या जर पाहिलं तर सिंगल डबलच्या सहाय्याने त्याच्या माध्यमातून बऱ्याच धावा या मैदानाच्या आतमध्ये येताना दिसत आहे. 6 चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावा राहिल्यात. सुंदर खेळी मैदानाच्या आतमध्ये संतोष. सनी आखिरी गेंद लेके जाएंगे. अब सामने है बल्लेबाज दुर्गेश. आखिरी गेंद ऑन साइड में शपल क्रॉस होके खेल दिया स्क्वायर लेग की दिशा में. डिप में प्रोटेक्शन लगाया है. तो अच्छी फील्डिंग टिप के खिलाड़ी द्वारा. 2 रन लेकिन पूरे कर लिए यहाँ पर दोनों भी बल्लेबाज ने.
और 2 से टीम का स्कोर अब जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 16 रन। ओवर की होती हुई समाप्ति। तो पहले 2 ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद स्ट्राइकर टीम का स्कोर है 16 पर 1 विकेट। बार आते हुए कल भी शाम के समय यही मौसम था, वही मौसम अब फिर से आता हुआ। गेंदबाजी के लिए चंदन आ चुके हैं सामने वाली छोर से। चंदन की पहली गेंद संतोष के लिए, वो ब्लॉक हॉल में थी, ब्लैक क्लिप को नीचे करते हुए खेल दिया मिड ऑफ की दिशा में। थोड़ी सी मिसफील्डिंग, दूसरे की मांग यहाँ पर, और 2 रन पूरे कर लिए। रन इन बिटवीन द विकेट, बहुत ही अच्छी, लाजवाब, शानदार। 2 से टीम का टोटल अब जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 18 रन। 18 लॉस ऑफ 1 विकेट, अच्छा टोटल कहा जा सकता है। और सिंगल का डबल में कन्वर्ट कर रहे हैं यहाँ पर दोनों भी बल्लेबाज, दुर्गेश और संतोष। ये बहुत ही खास बात है इस मैच की। अगली गेंद वो छोड़ दिया, डाउन डी लेग थी या विकेटों के ऊपर से गई? यस, डाउन डी लेग है। वाइट का इशारा आता हुआ अंपायर का, 1 रन का इजाफा। ये देखिए थोड़ी सी बाहर निकल गई गेंद। बहुत ही अच्छा टेलीकास्ट प्रिंस मूवीज द्वारा। 1 रन और जुड़ता हुआ टीम के खाते में। स्कोर अब जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 19 रन। फिर से तैयार गेंदबाज चंदन, अगली गेंद लेके हैं। फिर से वही लाइन से गेंदबाजी हो रही है, लगातार 2 गेंदें वाइड, डाउन डी लेग गेंदबाजी, खराब गेंदबाजी कही जा सकती है। देखिए बहुत ही काफी बाहर गेंद थी है, लेग स्टंप से वाइट का इशारा अंपायर का। और 1 रन जुड़ता हुआ, स्कोर जा पहुंचा है 20 के ऊपर। कॉन्सेंट्रेशन से गेंदबाजी करनी पड़ेगी। ऑन द राइज खेल दिया इस गेंद को, वाइडिश मिड ऑन के दिशा में। डिप से खिलाड़ी आए, गेंद को उठाया, लेकिन उसके पहले समय था बल्लेबाजी के पास सिंगल कंप्लीट करने का, स्ट्राइक रोटेट करने का। 1 से स्कोर अब जा चुका है 21 के ऊपर। एकंदरीत पहिल्या चेंडूवर 2 धावा जरूर खर्च केल्या, त्यानंतर जर पाहिलं तर बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट टाकले, परंतु पहिला चेंडू जो वाईट टाकला तो मात्र अप्रतिम होता. कारण की थोडंसं जर पाहिलं तर लेक्सिकच्या आतमध्ये आलं असता तर डेफिनेटली एसट्या देखील उद्ध्वस्त झाल्या असत्या, परंतु अप्रतिम आतापर्यंत पाहायला मिळतात. 2 चेंडू 5 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. नेक्स्ट बॉल ऑन साइड में खेलना चाहते थे, शपल क्रॉस होके शॉट ऑन पुल से अपील यहां पर लेग बिफोर की, लेकिन अंपायर सहमत नहीं. लेग बाइट्स का इशारा आता हुआ अंपायर द्वारा. 1 रन और जुड़ेगा. ये देखिए शॉट ऑन पुल से खेलना चाहते थे, थोड़ा सा अपिश था ये बॉल, थोड़ा ऊपर जाती स्टंप के, इसलिए नॉट आउट करार दिया अंपायर ने. बहुत ही अच्छा डिसीजन अंपायर का. काय अपील होती एकंदरीत यष्टीरक्षक आणि त्याचबरोबर गोलंदाजी अपील भरपूर वेगाने केली होती, परंतु जर पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर थोडा उसळी घेतोय आणि त्यानंतर जर पाहिलं तर पंच सांगतायत एकंदरीत 1 धाव त्या ठिकाणी लेग बाईच्या माध्यमातून येताना दिसेल. अब तक 3 एक्स्ट्रा आ चुके, जिसमें 2 वाइट और 1 लेग बाय. और खूबसूरत शॉट चिप कर दिया हवा में. लॉन्ग ऑफ के खिलाड़ी वहां पर खड़े थे. अच्छी फील्डिंग. 1 ही रन मिल पाएगा, 1 से ज़्यादा कुछ मिलने वाला नहीं है यहाँ पर. और 1 रन से स्कोर अब जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 23 रन. अतिशय सुंदर फटका होता. एक्स्ट्रा करवला सजवायचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु क्षेत्ररक्षक होते पुढे येत आहेत. तत्पूर्वी 1 धाव संत्याचं कौतुक करावं लागेल. संतोष एक मोठा खेळाडू मानला जातो या परिसरातील. आगे निकल कर खेलना चाहते थे, मिस टाइम शॉट, ठीक तरह से बल्ले पे गेंद आई नहीं. लॉन्ग ऑन में
खिलाड़ी मौजूद थे, अच्छी फील्डिंग और एक सिंगल ही यहाँ पर मिलता हुआ और इस सिंगल से स्कोर अब 24 के ऊपर जा चुका है। चंदन अब तक 5 गेंदें कर चुके हैं और 5 गेंदों में 7 रन खर्च किए हैं। बड़ा शॉट तो नहीं आया है चंदन के गेंदबाजी में, लेकिन 3 एक्स्ट्रा बिल्कुल आए हैं, 2 वाइड और 1 लेग बाइज। आखिरी गेंद लेके जाएंगे चंदन। खुलकर खेलने का मौका दिया नहीं है चंदन ने, बल्लेबाजी को रीड करते हुए गेंदबाजी कर रहे हैं चंदन। जैसे ही आगे निकलते हैं बल्लेबाज, टिप्पा थोड़ा सा आगे करते हैं। और अच्छा शॉट फोर्स किया इस वक्त, लेकिन एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी मौजूद है। अच्छी फील्डिंग, फिर से एक बार एक सिंगल टीम के खाते में जुड़ता हुआ। ओवर की होती हुई समाप्ति, 3 ओवर की समाप्ति और 3 ओवर की समाप्ति के बाद पहले बल्लेबाजी करते हुए स्ट्राइकर टीम का स्कोर है 25 पर 1 विकेट। षटकं येणं महत्त्वाचं असेल। यापुढची मॅच स्टार बॉईज विपक्ष संघर्ष या 2 टीमच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल या ठिकाणी टी शर्ट कलेक्ट करून घ्या प्लीज, विनंती असेल। स्टार बॉईज विपक्ष जर पाहिलं तर संघर्ष या दोन्ही टीमच्या कॅप्टन असेल, त्याचबरोबर जर पाहिलं तर मेंबर्स असतील त्यांना विनंती असेल या ठिकाणी जर पाहिलं तर टी शर्ट्स आहेत त्या कलेक्ट घेऊन जा। षटक क्रमांक 4 मध्ये आपण निलेश यांना पाहतो। एक सुंदर स्पर्धा, ऑल इज वेल। पहिला बॉल ओव्हर दी विकेटने या ठिकाणी जर पाहिलं तर संध्या हाताळला जरूर होता, त्या ठिकाणी जर पाहिलं तर फटका अप्रतिम पाहायला मिळतो। डीप बॅकस्कोरला कोणी क्षेत्ररक्षक नाही आहे, परंतु पुढे क्षेत्ररक्षक सरसावत आहेत आणि तोपर्यंत जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 2 धावा या डेफिनेटली कंप्लीट केल्या जात आहेत। या दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जर पाहिले तर जाऊन पोहोचेल 27 धावा या धावफटकावरती। जब बड़ा शॉट नहीं आता तो सिंगल का डबल में कन्वर्ट करना बहुत ही अच्छी बात है और यही अच्छा क्रिकेट, लाइफ लाइन कहा जाता है सिंगल और डबल क्रिकेट का। सिंगल डबलवर फोकस करतायत मैदानाच्या आतमध्ये संतोष। स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत परंतु बॉल निघून जातो वेगाने, तो म्हणजे डीप थर्डमॅनला तत्पूर्वी जर पाहिलं तर पुढच्या एकदा 2 धावा घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरले जात आहेत, ते म्हणजे संतोष। काय रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि या 2 धावणे संघाची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचेल ते म्हणजे 29च्या घरामध्ये एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय। आमदार चषक 2024 गिनभाई जैनचं देखील कौतुक करावं लागेल, खरोखरच NJ11चं देखील कौतुक करावं लागेल। सर एवढी मोठी स्पर्धा भरवणं म्हणजे खाऊ काम नाही आहे, पण त्या ठिकाणी जर पाहिलं तर सिद्ध करून दाखवले। बिल्कुल, बहुत ही अच्छी टूर्नामेंट इस मीरा भाईंदर परिसर में। आज का ये 3रा दिन है इस टूर्नामेंट का। ओव्हर दी विकेटने गोलंदाज यार, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, काय फटका आहे, काय टायमिंग पाहायला मिळते। फलंदाज संतोषच्या बॅटमधनं आमदार चषकातील एक दमदार चौकार। स्विच हिट नहीं है, स्वीट हिट था और अब तक 2 चौके आ चुके हैं संतोष के बल्ले से और दोनों भी स्विच हिट शॉट से आए हैं। सुंदर फलंदाजी संतोषच्या माध्यमातून मॅनेजर आउट झाले आणि त्यानंतर जर पाहिलं तर काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये। पुढचा बॉल
स्टेप आउट झाले, फुल टच बॉल होता. यावेळेला जर पाहिलं तर चेंडू निघून चालला डीप कव्हरला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी एकदा कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने केला जातो. फेकी चांगली झाले परंतु गोलंदाजाच्या माध्यमातून कलेक्ट चांगलं होताना दिसत नाही आहे. पुणेच एकदा 2 धावा. या षटकातील 4 चेंडू फेकून झाले सर आणि आता मात्र जर पाहिलं तर बऱ्याच धावा खर्च केल्या आहेत. संघाची धावसंख्या 35. बिल्कुल यहाँ पर प्रेशर बढ़ा रहे हैं, बड़ा शॉट भी आ रहा है, सिंगल का डबल में भी कन्वर्ट कर रहे हैं. बहुत ही अच्छा क्रिकेट हो रहा है दोनों भी बल्लेबाज द्वारा. संतोष और दुर्गेश अच्छी बल्लेबाजी. पुढचा बॉल यावेळेला जर पाहिलं तर आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळतो. डीप कव्हर पॉईंटला सजवला आहे. क्षेत्ररक्षक आहेत परंतु चेंडू चेस होईल का तर यास डेफिनेटली चेंडू चेस देखील झाला आहे. 2 धावा त्या ठिकाणी पुढेच एकदा एकांदित आहेत. फेकी वाईडीच झाले. बॅकअप आहेत. मुख्य व्यासपीठाच्या समोर आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धेचे आयोजक नगीनभाई जैन, एक सुंदर व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर संपूर्ण स्पर्धेचं आयोजन. संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले 37. अच्छा शॉट था, इनसाइड आउट करके खेला था इस शॉट को डीप कवर की दिशा में. अच्छी फील्डिंग लेकिन 2 रन यहाँ पर पूरे. लंबी बाउंड्री है इसीलिए बाउंड्री पर जब गेंद जाती है तो 2 आसानी से पूरे हो जाते हैं. फलंदाज देखील माहित आहे. स्विच इट. आणखीन एक अप्रतिम फटका फसलाय. डीप कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सुनीलच्या माध्यमातून एक सुंदर अप्रतिम झेल आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर संतोषचा संपलाय खेळ. या डीप पॉइंट की दिशा में सुनील ने. और कैप्टन जानते थे फील्डिंग करने वाली टीम के कि रिवर्स शॉट ज़्यादा कर रहे हैं तो प्रोटेक्शन लगाना पड़ेगा. डीप पॉइंट या थर्ड मैन की दिशा में उसी दिशा में ज़्यादातर रिवर्स शॉट खेल रहे हैं संतोष. प्रोटेक्शन लगाया, थोड़ा सा मिस टाइम शॉट, बहुत ही अच्छा कैच लपक लिया और एक दूसरे विकेट का यहाँ पर पतन होता हुआ स्ट्राइकर टीम का. संतोष आउट होकर अब पवेलियन में वापस 15 गेंदों का मुकाबला किया. 27 रन बनाए अपने टीम के लिए. बहुत ही लाजवाब और शानदार बारी खेली संतोष ने. नाही खरोखरच संतोषचं कौतुक करावं लागेल. पहिली विकेट जर गेली ती म्हणजे मॅनेजरची एक मोठी विकेट होती परंतु त्यानंतर जर पाहिलं तर संपूर्ण डावाला सावरण्याचं काम त्याच्या माध्यमात राहिलं मैदानाच्या आतमध्ये परंतु तो देखील आऊट झालेत. आता मात्र अजून एक विस्फोटक फलंदाज, डावकऱ्या शैलीचा एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्यांची सातत्यानं ओळख राहिली आणि तोच आल्या मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच रोहित भारद्वाज. या ठिकाणी जर पाहिलं तर पंच आमच्याकडे इशारा करतात बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी जर पाहिलं तर घेतला जातोय कारण की रोहित भारद्वाज स्पेशलिस्ट आहेत. षटकार चौकार त्याच्या माध्यमातून आपण कित्येक वेळा पाहिलेत परंतु रोहितचं कौतुक करावं लागेल. या टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये जाणे एकंदरीत जर पाहिलं तर सुंदर कामगिरी आतापर्यंत त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये आपण पाहिले. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 37 आणि षटक क्रमांक आपण पाहतोय 4 आणि आतापर्यंत अप्रतिम 6 चेंडू एकंदरीत षटक क्रमांक 4 ते देखील फेकून झाले. थोडे धावा खर्च झाल्या परंतु सर महत्त्वाची संतोषची विकेट होती ती देखील या ठिकाणी गोलंदाज निलेशला मिळून जाते. दो विकेट के नुकसान पर 37 रन ये टोटल अच्छा टोटल कहा जा सकता है. अभी भी 8 विकेट हाथ में है और शेष है 2 यानी 12 गेंदें अभी भी शेष है. इस 12 गेंदों में 20 या 25 रन भी आते हैं तो एक अच्छा टोटल कहा जा सकता है और अच्छा टोटल होने के बाद एक अच्छा मुकाबला भी देखने को मिलेगा. थोड़ा सा खेल रुकता हुआ टाइम के बारे में सहयोग दे ये ध्यान में रखिए. 27 मिनट का वक्त दिया जा रहा है आपको. पहले 5 ओवरी पूरी करने का ध्यान में रखिए. दोनों भी हमारे अंपायर माची सर और अरुण अंबोकर सर इस वक्त ऑन फील्ड में. बहुत ही अच्छी अंपायरिंग हमारे सभी अंपायर द्वारा हुई है इस टूर्नामेंट में. फिर से एक बार चंदन आएंगे गेंदबाजी के लिए या चंदन आएंगे गेंदबाजी के लिए. विनंती असेल स्टार बॉईज विपक्ष संघर्ष या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला टी शर्ट कलेक्ट करून जा प्लीज. विनंती असेल. ऑन साईडला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर उलट दिशेने झेल घेण्याचा जरूर प्रयत्न केला. चेंडू निघून जातो कावकॉर्नर क्षेत्रामध्ये आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर फलंदाज दुर्गेशच्या माध्यमातून 2 धावा आणि या दुहेरीच्या मदतीने टीमची टोटल जर पाहिली तर जाऊन पोहोचेल 39 धावा या धावफटकावरती. पुल करने की कोशिश ठीक तरह से खेल नहीं पाए थे. मिस टाइम शॉट था
और मिड विकेट के थोड़े से पीछे जाके गेंद गिरी। 2 रन यहाँ पर पूरे किए दोनों भी बल्लेबाज ने। स्कोर अब जा चुका है 39 रन 2 विकेटों के नुकसान पर। खरोखरच आतापर्यंत जर पाहिलं तर सिंगल डबलला फोकस केले जाते। या डावात फक्त आणि फक्त 2 चौकार येताना दिसले, ते म्हणजे फलंदाज संतोषच्या माध्यमातून, परंतु डबलच्या धावा या भरपूर येताना दिसत आहेत। ऑफस्टिकच्या बाहेर सफल झाले, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल चालत मागे। तत्पूर्वी जर पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर पंच आमच्यापर्यंत इशारा करत आहेत लेग बाईट्स आणि एक धाव या ठिकाणी ॲड केली जाते। संघाची धावसंख्या झाले 40। एक्स्ट्रास अभी भी 4 है, 22 के रूप में 2, लेग बाइट्स के रूप में 2 वाइड भी है। नक्कीच एक्स्ट्रा धावा या संपूर्ण इनिंगमध्ये देखील आपण पाहणार आहोत। चेंडू फेकून झालेत आतापर्यंत जर पाहिलं तर 2 चेंडू फेकून झाले। षटक क्रमांक आपण 5वा पाहतोय। विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन्स, आम्ही वारंवार सूचना करतो टी शर्ट्स कलेक्ट करून घेऊन जा। इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं अपेक्षित असेल। बिल्कुल अगली दोनों टीम को आवाज़ दी जा रही है। स्टार बॉयज़ टीम के कैप्टन और संघर्ष टीम के कैप्टन टॉस के लिए आना है। पुढचा बॉल रोहित, पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला। डीप विकेटला क्षेत्ररक्षक आलेत। येस डेफिनेटली रोहित भारद्वाज, एक मोठी विकेट मिळाली। 0 का हिरो, गोल्डन डक बॅक टू डी डग आउट, विकेट गॉन। की गेंद को कन्वर्ट करना चाहते थे, डीप मिड विकेट में बाहर भेजना चाहते थे, लेकिन मिस टाइम शॉट थोड़ा सा और अच्छा कैच लपक लिया। ये तीसरा विकेट गिरता हुआ स्ट्राइकर टीम का। निश्चित स्वरूपात आता मात्र जर पाहिलं तर थोडंसं अडचणीत सापडला जाईल, कारण की जे मेन बॅटर होते एकंदरीत जर पाहिलं तर संतोष, मॅनेजर, रोहित हे आऊट झालेत। परंतु अजून देखील जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात ते म्हणजेच दुर्गेश आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर राहुल आता मात्र नवीन बॅटर खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत। बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार। पहिलाच बॉल राहुल फेस करत असताना यावेळेला जर पाहिलं तर फटका अप्रतिम पाहायला मिळतोय। तत्पूर्वी जर पाहिलं तर एक धाव कंप्लीट केली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय। दोन्ही फलंदाजांना एकंदरीत माहीत आहे, कारण की डीपमध्ये फिल्डिंग जास्तीत जास्त पाहायला मिळते आणि फक्त दिशा देण्याचं काम जरूर केलं तर प्रत्येक चेंडूवर 2 धावा येऊ शकतात। या 2 धावांच्या संघाची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचेल 42 धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्या आहेत। चेंडू फेकून झालेत आतापर्यंत जर पाहिले तर षटक क्रमांक 5व्यात येईल, ते म्हणजेच 4। आतापर्यंत 1.4 चेंडू वैयक्तिक चंदनचे राहिलेत। 12 धावा त्यांनी खर्च केल्यात, 1 विकेट त्यांना देखील मिळाले। कौतुकास्पद गोलंदाजी राहिले ती म्हणजे आतापर्यंत चंदनचे देखील। स्ट्रायकरला बॅटर तयार होतील ते म्हणजेच राहुल। यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चालला मागे। त्या ठिकाणी जर पाहिलं तर विकेट किपर आहे, डायरेक्ट हिट झाला, बॅकअप मिळाले। तत्पूर्वी 1 धाव ती देखील जर पाहिलं तर बॅटच्या सहाय्याने आपल्याला पाहायला मिळते। या एकेरी धावेने जर पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 43 धावा या धावफटकावरती लगावल्या जात आहेत। चेंडू फेकून झालेत 5। बैटिंग पावर पे है, लेकिन बैटिंग पावर प्ले में पावरफुल बल्लेबाजी नहीं हो रही है यहाँ पर, तो गेंदबाजी पावरफुल हो रही है। 42 पर 3 विकेट, ये 5वीं ओवर जारी। त्यांनी एकंदरीत जरूर बॅटिंग पॉवर प्ले घेतला, परंतु प्रतिस्पर्धी संघाकडे देखील तेवढाच सुंदर गोलंदाज आहे। यावेळेला जर पाहिलं तर ऑन दी फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातो। तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतील, परंतु चेंडू थांबण्याचं नाव घेत नाही आहे। चेंडू निघून जातोय सीमारेषे पार। 4 धावांकरिता दर्जेदार चौकार। खेला था डीप पॉइंट की दिशा में, गेंद को भेज दिया सीधा बाउंड्री के बाहर 4 रन के लिए। और दुर्गेश के बल्ले से आता हुआ ये चौका टीम का टोटल अब जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 47 रन 3 विकेटों के नुकसान पर। अगली दोनों टीम टॉस के लिए आपको रेडी रहना है। स्टार बॉयज टीम के कैप्टन और संघर्ष टीम के कैप्टन आपको रेडी रहना है टॉस बॉक्स में टॉस करने के लिए। दोनों टीम कैप्टन रिपोर्टिंग करना है आपको।
क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 5 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे आणि या 5 षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करत असताना जर पाहिलं तर टीम पाहायला मिळते ती म्हणजेच स्ट्रायकर्स या संघाची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचले ती म्हणजेच 47 धावा धावफटकावरती लगावल्यात. विकेट गमावल्यात त्यांनी 3 आणि या ठिकाणी जर पाहिलं तर इथून देखील शेवटचं षटक अंतिम एकंदरीत जर पाहिलं तर या मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावातील शिल्लक असेल आणि शेवटच्या षटकात जर पाहिलं तर गोलंदाज येथील बॉलिंग ट्रॅकवरती ते देखील पाहणं गरजेचं असेल. मनीष आलेत आता मात्र जर पाहिलं तर या स्लॉग ओव्हरमध्ये 6व्या षटकामध्ये मनीष यांना पुढे आणलं जाते परंतु मनीषची गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळेल का हे देखील पाहणं गरजेचं असेल कारण की शेवटच्या षटकामध्ये प्रत्येक फलंदाज स्लॉग हिटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गेलेले असतात आणि 6 चेंडू महत्त्वाचे असतील. बिल्कुल टोटल तो अच्छा है. 5 ओवर की समाप्ति के बाद 10 के भी थोड़ा सा नीचे औसत है लेकिन ये औसत अच्छा माना जाएगा सुबह के सत्र में. और क्लाइमेट आप देखिए थोड़ा सा जो लाइट है थोड़ी सी कम लाइट आज यहाँ पर बादल आसमान में छाते हुए लेकिन आखिरी एक और शेष 10 रन भी यहाँ से आते हैं तो एक अच्छा टोटल. निश्चित ज्याप्रमाणे जर पाहिलं तर हेमंतजी यांनी सांगितलं 10 धावा जरी या षटकामध्ये आल्या तर डेफिनेटली आपण सुंदर गोलंदाजी करू शकतात परंतु गोलंदाज तयार. षटकातील पहिला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु आवडला जर पाहिलं तर काय घडलं जातं यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चुकी केली जाते. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते यावेळेला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये एस्ट्यांच्या वरतून हा चेंडू निघून जातोय आणि यावेळेला जर पाहिलं तर एक धाव या ठिकाणी मिळताना दिसेल. या एकेरी धावणे संघाची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोचली आहे ती म्हणजेच 48 धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्या आहेत. 48 या धावा धावफटकावरती लगावल्या गेल्यात. 3 गडी जरूर गमावल्या त्या ठिकाणी परंतु मैदानाचा आतमध्ये आपण जर पाहिलं तर थोडंसं क्लायमेट वेगळं पाहायला मिळते. ज्याप्रमाणे सकाळची सुरुवात होणं अपेक्षित असेल तसे काही दिसत नाही आजच्या दिवसात. थोडंसं ढगाळ वातावरण देखील आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज मनीष तयार होतील. ऑफस्टिकच्या बाहेर भरपूर शफल झाले यावेळेला जर पाहिलं तर परंतु चेंडू जर पाहिलं तर यष्टांवरती निघून गेला परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला असता चौकार किंवा षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला असता. बिल्कुल लेकिन अगर और मगर को कोई भी जगह नहीं. क्रिकेट में लॉन्ग विक शफल जरूर किया था. हुक शॉट खेलने की कोशिश की थी लेकिन चूके दुर्गेश. चुकी केली जाते दुर्गेशच्या माध्यमातून कारण की शेवट षटक आहे. या शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये प्रत्येक चेंडूवर धाव येणं महत्त्वाचे असेल टीमसाठी. गोलंदाज तयार होतील. ओव्हर दी विकेटने यावेळेला ऑन साईडला चांगला फटका सजवला. तत्पूर्वी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत. एकदा कंप्लीट केली गेली डीप बॅकवर्ड स्कोअर लागला फेकी होईल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील यशस्वी ठरला जातोय. या 2 धावणे संघाची धावसंख्या जर पाहिली तर 50 धावा झाल्या आहेत. 50 रन्स ऑन दी बोर्ड. प्रथम फलंदाजी करत असताना स्ट्रायकर्स या संघाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. टोटल बहुत ही अच्छा माना जाएगा. ये 50 के ऊपर रन आने चाहिए. 6 ओवर के मुकाबले में 50 तो आ चुके हैं. अभी भी गेंदे कुछ शेष है इस इनिंग की तो जो भी और रन बनेंगे और एडवांटेज रहेगा आने वाली इनिंग में आपकी गेंदबाजों के लिए. फुलटोस होता. ऑफस्टेपच्या बाहेर सफल झाले. फटका अप्रतिम पाहायला मिळतो. डीप बॅकवर्ड क्षेत्ररक्षक आहेत. फेकी होईल आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल आणि यास डेफिनेटली एक फलंदाजाला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. फलंदाज आऊट झाले त्या ठिकाणी जर पाहिलं तर राहुल यांना परतावं लागेल. त्याने 3 चेंडूमध्ये जर पाहिलं तर 4 धावा केल्या आणि तिथून जर पाहिलं तर त्यांना देखील परतावं लागते डगआउटच्या दिशेने. तो दोनों टीम के कैप्टन आ चुके हैं क्या? स्टार बॉयज टीम कैप्टन और संघर्ष टीम कैप्टन आपको टॉस बॉक्स में रेडी रहना है टॉस के लिए. इस गेंद के बाद हम टॉस करेंगे. एकंदरीत जर पाहिलं तर 4 चेंडू फेकून झालेत मैदानाच्या आतमध्ये. विचार करायचा गेला तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 51 धावा या धावफटकावरती लगावल्या आहेत. पुणेच एकदा गोलंदाज तयार होतील. स्ट्रायकरला बॅटर देखील तयार झालेत. यावेळेला ऑन साईडला जबरदस्त फटका खेळलाय. मनगटाच्या साहाय्याने चेंडूला पाठवले. ज्या फटक्याची होती गरज आणि ती गरज जर पाहिलं तर पुरवली जाते ती म्हणजेच मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीच्या माध्यमातून षटकार.
चुके थे, शफल किया था और बहुत देर से चाह रहे थे ये शॉट खेलने के लिए दुर्गेश, लेकिन इस वक्त सफल हुए, गेंद को बेच दिया सीधे बाउंड्री के बाहर 6 रन के लिए और आज के दिन का पहला सिक्सर आता हुआ दुर्गेश के बल्ले से। निश्चित स्वरूपात एकंदरीत जर पाहिलं तर दुर्गेश याच फटक्यांसाठी प्रयत्नशील होते मैदानाच्या आतमध्ये आणि यावेळेला जर पाहिलं तर तो फटका आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतोय. पहिल्या डावातील शेवटचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले. यावेळेला जर पाहिलं तर काय घडलं जाते मैदानाच्या आतमध्ये, तर यस डेफिनेटली फलंदाज बाद असतील आणि अशा रीतीने जर पाहिलं तर पहिल्या डावाचा खेळ एकंदरीत कंप्लीट झाला आहे. प्रथम फलंदाजी करत असताना स्ट्रायकर्स विपक्ष जर पाहिलं तर टीम पाहायला मिळते ती म्हणजेच न्यू स्टार या दोन संघाच्या माध्यमातून आपण लढत पाहतोय. परंतु स्ट्रायकर्स संघाने एकंदरीत जर पाहिलं तर धावा बनवल्यात, त्या म्हणजेच स्कोर कार्डवरती जर पाहिलं तर 57 आणि 58 धावांचं उद्दिष्ट प्रतिस्पर्धी संघाला विजयकरिता लक्ष असेल. जाऊया थेट आपण टॉस का बॉक्समध्ये त्या ठिकाणी सज्ज असतील, ते म्हणजेच म्हणजे पाटील यापुढचा मॅच स्टार बॉईज विपक्ष संघर्ष या दोन टीमच्या माध्यमातून खेळवण्यात येईल. ओव्हर टू यू. टॉस का बॉक्समध्ये आपण पाहणार आहोत हेमंतजी पाटील सरांना. थँक्यू सो मच तुषार. टॉससाठी दोन्ही टीम कॅप्टन लगेच आहे. स्टार बॉयज टीम कॅप्टन आणि संघर्ष टीम कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये लगेच या. स्टार बॉयज टीम कॅप्टन आणि संघर्ष टीम कॅप्टन आपण लगेच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे टॉस करण्यासाठी. पुढील सामना या दोन टीममध्ये असेल. दोन्ही टीम कॅप्टन लगेच आपण या. मी हरीश सोंडागर साहेबांना विनंती करतो आपण या. आपल्या शुभ हस्ते टॉस होणार आहे. हरे जी सोनागर जिनके शुभ हाथों से ये टॉस किया जाएगा और कॉल रहेगा संघर्ष टीम का. हेड इज कॉल एंड टेल. थैंक यू सो मच हरे जी. फिर से एक बार आप वीआईपी टाइस पर विराजमान हुए. आपको थैंक यू सो मच. टॉस स्टार बॉयज आपने जीता है, क्या करना चाहेंगे? फील्डिंग करने का जो आपका फैसला है, इसके पीछे का कारण क्या है? क्लाइमेट कारण है या फिर आपकी गेंदबाजी अच्छी है? नहीं, हमारा बल्लेबाज अच्छा है, टीम की बल्लेबाज ज़्यादा अच्छा है. तो चेस करना चाहेंगे, इसके लिए बल्लेबाजी अच्छा है तो चेस करेंगे. आप कैसा लग रहा है इस बड़े टूर्नामेंट में खेलते हुए और जो आपका मौका मिला है खेलने का आपके टीम को? बहुत अच्छा लग रहा है. ये हमारे ग्रुप का ही अरेंजमेंट है सब. और कैसा अरेंजमेंट है एनजे भाई का? बहुत अच्छा है, बहुत 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 धन्यवाद एंड थैंक यू सो मच. बेस्ट ऑफ लक फॉर द मैच. टॉस आपने हारा है, मुझे बताइए आप टॉस जीतते तो क्या लेते हैं? बैटिंग लेते हैं और यहाँ पर बैटिंग ही आई है. क्या लगता है कि सामने वाली टीम भी एक अच्छी टीम है, सामने वाली टीम को आप हराना चाहते हैं तो कितने रनों का टारगेट आपके गेंदबाजों के लिए अच्छा रहेगा? 50-60. और बल्लेबाजी लिए कौन से ऐसे बल्लेबाज हैं जो अच्छे बल्लेबाजी कर सकते हैं आपके टीम में? है 3-4 जन है जो अच्छे बैटिंग कर सकते हैं और उनका टीम भी स्ट्रॉन्ग है. तो और एनजे भाई और ये आमदार ट्रॉफी का जो आयोजन किया है, ये कैसा लग रहा है आपको आयोजन? बहुत ही अच्छा है, बहुत अच्छा टूर्नामेंट रखा है. क्या अपेक्षा करें कि एक टॉप फाइट मैच हमको देखने को मिलेगा? यस डेफिनेटली. थैंक यू सो मच एंड बेस्ट ऑफ लक फॉर द मैच. ये थे दोनों टीम के कैप्टन और टॉस जीता है स्टार बॉयज टीम ने और पहले उन्होंने फील्डिंग करने का फैसला किया है. जाएंगे हम कमेंट्री बॉक्स में जहां पर तैनात है हमारे दोनों मशहूर कमेंटेटर मनीष पाटिल और तुषार सोनावणे. बैक टू द कमेंट्री बॉक्स. धन्यवाद हेमंत सर. मॅच नंबर 1 डे 3 आणि हा सामना सुरू आहे दोन संघांदरम्यान न्यू स्टार 11 आणि स्ट्रायकर्स. न्यू स्टारने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं होतं आणि स्ट्रायकर्सने फलंदाजी करताना 57 धावा बनवल्या पहिल्या 6 षटकांमध्ये आणि 58 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. आणि पाहूया त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी न्यू स्टारकडून 2 बॅटर्स कुठले जातील मैदानाच्या आतमध्ये. बघा आपण जास्त वेळ घेऊ नका. न्यू स्टार टॉसची प्रक्रिया तर चालूच राहील, पण जसं आपण इनिंग ब्रेक घेतोय 2 मिनटं इनफ झाली. जास्त वेळ न घेता आपण सेकंड इनिंग स्टार्ट करणार आहोत. जर पहिल्या डावाचं व्यवस्थित विश्लेषण आपण केलं तर संतोष जो एक क्वालिटी असेट आहे स्ट्रायकरसाठी, त्याने एकूण 27 धावांचं योगदान दिलं. मॅनेजर काही
क्षणासाठी खेळताना पाहायला मिळाले. वाटलं होतं की एक चांगली खेळी त्यांची पाहायला मिळेल, पण तसं काही झालं नाही. ते 3 धावा करून बाद झाले. दुर्गेश आले. दुर्गेश यांनी संतोषची खूप चांगली साथ दिली आणि 19 धावांचं योगदान दुर्गेश यांचं आपण पाहिलं. त्यानंतर 4थ्या क्रमांकावर रोहित आले. रोहित 0वर म्हणजेच गोल्डन डकवर बाद झाले झेलचीच्या स्वरूपात. त्यानंतर रोहन आले. रोहनच्या 4 धावा. श्यामला खेळण्याची संधी मिळाली नाही. तर ओव्हरऑल संतोष आणि दुर्गेश यांचा चांगला खेळ आपण पहिल्या डावामध्ये पाहिला. विकेट टेकर गोलंदाज आपण पाहिले तर भोला यांना 1 विकेट मिळालेली आहे. निलेश यांना 1 विकेट मिळालेली आहे आणि चंदन यांना 1 विकेट मिळालेली आहे. तर ओव्हरऑल बॉलर्सने चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला, पण बॅटर्स थोडेसे ॲडव्हान्टेज घेताना पाहायला मिळाले. कारण या पूर्ण शृंखलेचा विचार केला तर गोलंदाजांचा दबदबा राहिलेला आहे. मैदान मोठं आहे त्यामुळे. अठ्ठावन्नचं टार्गेट आहे आणि 58चं टार्गेट चेस डाऊन होईल की डिफेंड होईल या 2 गोष्टी आहेत. 2 प्रश्नांची उत्तरं तर मिळतील. सुपर ओव्हर वगैरे काही नाही आहे, म्हणजेच यू हॅव टू चेस द टार्गेट. तर 58 पूर्ण करायच्याच लागतील न्यू स्टारला जर जिंकायचं असेल तर. माझ्यासोबत समालोचन कक्षामध्ये जॉईन झाले तुषार, आपलं स्वागत आहे. धन्यवाद मनीष पाटील सरांचा आपण आवाज ऐकलात. एकंदरीत 58 धावा आहेत, 4 षटकांमध्ये कंप्लीट करायचं आहेत, त्यामध्ये प्रतिस्पर्धी संघाला. परंतु हे मैदान सिंगल डबलचं देखील आहे, षटकार चौकाराचं देखील आहे. आणि आता मात्र जर पाहिले तर मनीष सर सूर्योदय अप्रतिम येताना दिसत आहेत. आता मात्र जर पाहिले तर सूर्याची किरणं ही मात्र आता मैदानावर पडताना दिसत आहेत आणि हवेचा वेग देखील आता वाढेल आणि षटकार चौकार मैदानावरच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 60 मीटर्स बाउंड्री आणि त्याचमुळे फलंदाजांसाठी थोडंसं कठीण जाते. पण तुमच्याकडे चांगलं स्ट्रोक सिलेक्शन असेल, गॅप शोधण्याची कला तुम्ही विकसित केली असेल तर या धावांचा पाठलाग सुद्धा केला जाऊ शकतो. एक्सपिरियन्स बॉलर तुम्हाला स्ट्रायकरकडून पाहायला मिळणार आहेत. संतोष सर पंचांच्या डावीकडून ते स्टार्ट करते. स्ट्रायकरला असले फलंदाज भोला हलक्याने बॉलला टर्न केलंय. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगचे. मिड विकेटला पोहोचतील तोपर्यंत 1 सिंगल कंप्लीट होते आणि एका धावेने सुरुवात होते न्यू स्टारची. मागच्या डावात देखील आपण पहिल्या डावात हेच पाहिलं, दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून सिंगल धाव आली. परंतु या मॅचमध्ये देखील तसंच काही पाहायला मिळेल का? परंतु भोलाने देखील पहिले षटक अप्रतिमरित्या आपण हाताळताना पाहिलं. आता मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळत आहेत. आकाश या 2 फलंदाजांवर एकंदरीत जर पाहिलं तर भरपूर जिम्मेदारी असलेली 58 धावांची आणि कशा प्रकारची एकंदरीत या 2 फलंदाजांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी होईल हे देखील पाहणं अपेक्षित असेल. गोलंदाज संतोष तयार. ओव्हर द विकेटने आवडला जर पाहिलं तर फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर कव्हर पॉईंटला 38 सर्कलच्या आतमध्ये या चेंडूला अडवलं जाईल. तत्पूर्वी 1 धाव, संघाची धावसंख्या 2च्या घरामध्ये. या मैदानावर दोन्ही संघ खेळतात पूर्ण वर्षभर. त्याचमुळे या मैदानावर कुठल्या झोनमध्ये धावा मिळतील किंवा कुठल्या एंडने खेळल्यावर धावा मिळतील याचं भान या दोन्ही संघांना होतं. त्याचमुळे पहिल्या डावामध्ये एक चांगला खेळ आपण पाहिला, संतोषचा फलंदाजी करता आणि त्यानंतर दुर्गेशचा. आणि पाहूया या डावामध्ये 58 धावांचा पाठलाग करताना कशा पद्धतीने खेळ होतोय. आकाश आणि भोला हे 2 फलंदाज सुरुवातीच्या क्रमावर तुम्हाला पाहायला मिळतात. दोघांनी 1 सिंगल कंप्लीट केले. संतोष यांच्याकडे अनुभव आहे, गुणवत्ता आहे आणि त्याचमुळे आरामात खेळण्याचा प्रयत्न भोला आणि आकाशचा. ओव्हर द विकेट हलक्यात एक्स्ट्रा कव्हरला प्लेस केले. क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला एक्स्ट्रा कव्हरला, त्याचमुळे फक्त 1 धाव मिळते. एक छोटासा गॅप होता. धीम्या गतीने हा स्ट्रोक कन्वर्ट केलाय. बॅक टू बॅक 3 सिंगल्स पहिल्या 3 चेंडूंवर. फक्त प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सिंगल डबल जे क्रिकेटचं बेसिक मानलं जातं आहे आणि तेच बेसिक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना दिसत आहेत. 3 धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्यात. 58 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला टीम जर पाहिली तर न्यू स्टार या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाज तयार असतील. स्ट्रायकरला आकाश आहेत. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेला जर पाहिलं तर 38 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट मिड विकेटला सुंदर क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. त्या ठिकाणी जर पाहिलं तर फिल्डर आहेत. पुढेच एकदा 1 धाव, संघाची धावसंख्या 4च्या घरामध्ये. 4 चेंडू 4 सिंगल्स आणि जर लगातार 6 चेंडूवर 6 सिंगल्स कंप्लीट झाल्या तर क्रिकेटच्या शब्दावलीमध्ये त्याला पिकेट फेन्सेस म्हणतात. आणि पाहूया पिकेट फेन्सेस पाहायला मिळेल का. 4 सिंगल तर आलेले आहेत आतापर्यंत. आकाशच्या 2 धावा, भोलाच्या 2 धावा. सांघिक धावसंख्या आहे न्यू स्टार 11 या संघाची. बिनबाद 4. बॉलिंग ट्रॅकवर संतोष तयार. ओव्हर द विकेटनं हलक्या हाताने बॉलला ग्लाइड केलंय. क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट थर्ड मॅनला. 5 चेंडू 5 सिंगल, धावसंख्या 5, बिनबाद 5. एकदम चांगली स्टार्ट आहे न्यू स्टार 11ची.
एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये हे दोन फलंदाज जर पाहिले तर जणू काही एकंदरीत जर पाहिलं तर कॅप्टनने त्यांना सांगितले की कशा प्रकारचे मैदानाच्या आतमध्ये खेळी होणं अपेक्षित आहेत. पहिलं ओव्हर संतोषचं डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक विस्फोटक गोलंदाज आहेत, वेगाने गोलंदाजी करणं जाणतात, एक्सपिरियन्स त्यांच्याकडे देखील भरपूर पाहायला पडतोय. परंतु प्रत्येक चेंडूवरती सिंगल घेण्याचा पराक्रम मैदानाच्या आतमध्ये आकाश आणि भोला यांना आपण पाहतो. 5 चेंडू फेकून झालेत, 5 धावा धावफटकावरती पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. ओहो, यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू अपील केली जाते आणि यावेळेला जर पाहिलं तर फलंदाज पायचीतच्या स्वरूपात डगआउटच्या दिशेने पहिला धक्का लगावला जातोय टीम न्यू स्टार या संघाला. अभ्यास हा काय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत करायचाच आहे. जेव्हा शालेय जीवनामध्ये ती स्टडी वेगळी आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये ती स्टडी वेगळी आहे, व्यवहारामध्ये ती स्टडी वेगळी आहे आणि परिवाराला सांभाळण्याची ती स्टडी वेगळी आहे. त्याचमुळे अभ्यास खूप इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी तेच पाहायला मिळालं. अभ्यास पूर्ण क्रिकेट पहिला 5 चेंडूंपर्यंत, पण त्यानंतर खोलवर टेपाचा बॉल डीप होताना पाहायला मिळाला. टाचांवर आदळणारा तो बॉल होता आणि त्या ठिकाणी पंचांकडे अपील झाली गोलंदाजाकडून आणि पायचीची अपील स्वीकारली आणि पहिला धक्का बसलेला आहे. आकाश परतलेला आहे आणि आता 5 धावा झाल्या. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 53 धावांची. चेंडू शिल्लक असणार आहे 30 चेंडू, 53 धावांची गरज. नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत वरुण फार एंडकडून तयारी करतोय आणि नवीन फलंदाज जो आलेला आहे शंकर, जो आता नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला आपण पाहणार आहोत भोला या नावामध्ये खूप काही आहे, त्याच्या नावावर जाऊ नका. आपण त्या ठिकाणी पाहूया. त्याने एक संयमाचा खेळ खेळलेला आहे आणि आवश्यक आहे आपण किती षटकांचं क्रिकेट खेळतोय हे जाणून तुम्ही जर खेळलात तर तो फायदा तुमच्या संघाचा 100% होतोय. आणि काल देखील आपण आमिर शेख यांची फलंदाजी पाहिली रॉयल स्टर्नर ब या संघाकडून. पहिल्या 3 षटकांमध्ये मोरवा संघाविरुद्ध एकदम सिस्टमॅटिक सिंगल डबलचा खेळ आणि त्यानंतर पूर्णपणे आक्रमक पवित्रा आमिर यांनी धारण केला. हेच आहे सिस्टमॅटिक क्रिकेट. आपण कुठल्या स्पर्धेमध्ये खेळतोय, कसं खेळायला हवं आहे, जेणेकरून आपल्या वतीनं आपल्या संघाचा फायदा होईल हे जाणून खेळणं खूप आवश्यक आहे. आणि पाहूया आताच्या घडीला तोच खेळ अगोदर पाहायला मिळाला भोला आणि त्याच्या सोबतीनं आकाशचा, पण त्यानंतर शेवटच्या चेंडूवर अनुभवी संतोष यांच्या खात्यात विकेट गेलेली आहे. चला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, ओव्हर ब्रेकमध्ये इतका पॉज नकोय. 5 धावा, 1 गडी बाद जिंकण्यासाठी 30 चेंडू, आवश्यकता 53ची. 30 balls and 53 runs required to win टीम न्यू स्टार 11. पंचांच्या उजवीकडून बॉलर तयार होत आहेत राईट हँडेड बॅटर भोला यांच्यासाठी. 30 या सेकंडच्या आतमध्ये पाहतो शॉर्ट फाईन लेग, फ्लाय स्लीप, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर आणि मिड विकेट हा क्षेत्ररक्षक तैनात आहे. 30 या सेकंडच्या बाहेर आपण पाहतोय एक चांगलं मध्ये प्रोटेक्शन आहे, लॉंग ऑफ लॉंग ऑन आणि त्यानंतर काऊ कॉर्नर. फर्स्ट बॉल डिलिव्हर करण्यासाठी बॉलर वरुण तयार. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल होता आणि धीम्या गतीनं हा फक्त स्ट्रोक जनरेट केलेला आहे मिड विकेटच्या दिशेने. चांगली प्लेसमेंट, एक सिंगल कंप्लीट होतोय भोलाच्या वतीनं. धावसंख्या जाते 1 गडी बाद 6 धावा. पहिल्या चेंडू सुंदर पाहायला मिळाल तो म्हणजेच अर्जुनच्या माध्यमातून आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर सिंगलच्या माध्यमातून धाव कंप्लीट केली जाईल. 5 शेवटच्या चेंडूवर देखील मागच्या षटकात आपण पाहिलं जर विकेट आली तर तो त्या चेंडूवर देखील सिंगल घेण्याचा प्रयत्न होता तो म्हणजे फलंदाज आकाशचा. परंतु जर पाहिलं तर आकाशने 3 चेंडूचा फेस केला, त्यामुळे 2 धावा त्याने एकंदरीत केल्या आणि तिथून जर त्याला देखील परतावं लागते डगआउटच्या दिशेने. एकंदरीत जर पाहिलं तर 2 पंच अप्रतिम कामगिरी. सर टाईमपास करू नका, विनंती असेल, वेळेची दिरंगाई करू नका मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये थोडंसं जर पाहिलं तर 2 पंच पुढे येत असताना, विचारपूस करत असताना मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत पाहायला मिळत आहेत. हो रहा है शहर का विकास, इसीलिए हम हैं गीता जैन के साथ. मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्र के अलग अलग उद्यानों, मैदानों और तालाबों का सुशोभीकरण हो रहा है. आमदार गीता भरत जैन जी के आमदार निधि के माध्यम से ये कार्य प्रगति पथ पर है. इस कार्य की वजह से मीरा भाईंदर शहर को एक नई पहचान मिल रही है.
नागरिकों को स्वास्थ्य संबंधी समस्याओं से भी निजात मिल रही है। पर्यावरण की सुरक्षा को ध्यान में रखकर सभी विकास कार्य किए जा रहे हैं। पर्यावरण के साथ शहर का विकास, इसीलिए हम हैं गीता जैन के साथ। स्वच्छ सुंदर सुरक्षित मीरा भाईंदर के सुरक्षा के प्रश्नों को ध्यान में रखकर आमदार श्रीमती गीता भरत जैन जी द्वारा भाईंदर के सभी प्रमुख रास्तों पर हाई मास्ट लाइट लगाई जा रही है, जिस कारण से अंधेरे में होने वाले अपराधों पर अंकुश लगेगा। साथ ही मीरा भाईंदर के उत्तन, नयानगर जैसे विभागों में सीसीटीवी लगाने का काम शुरू है। यह काम पूर्ण होते ही मीरा भाईंदर शहर और भी सुरक्षित हो जाएगा। अब सिर्फ एक लक्ष्य, एक ही ध्यास, मीरा भाईंदर का होगा विकास। बदल रही है आरोग्य व्यवस्था, हो रहा है योग्य उपचार। मीरा भाईंदर के भारत रत्न पंडित भीमसेन जोशी अस्पताल में अनेक सुविधाएं उपलब्ध कराने के साथ ही अनेक बीमारियों के इलाज अब संभव हुए हैं। साथ ही मोतियाबिंदु जैसे ऑपरेशन आधुनिक तकनीक के माध्यम से किए जा रहे हैं। साथ ही घूमते दवाखाने की नई कल्पना से अब उपचार मरीजों के घर तक पहुंचाने में सहायता मिल रही है। इस महत्वपूर्ण काम को प्रशासन और आमदार गीता भरत जैन जी के माध्यम से किया जा रहा है। बदलते के वक्त के साथ लोगों को नई और आधुनिक आरोग्य सेवा देना, यही है आमदार गीता जैन जी की संकल्पना। हो रहा है शहर का विकास, इसीलिए हम हैं गीता जैन के साथ। मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्र के अलग अलग उद्यानों, मैदानों और तालाबों का सुशोभीकरण हो रहा है। आमदार गीता भरत जैन जी के आमदार निधि के माध्यम से यह कार्य प्रगति पथ पर है। इस कार्य की वजह से मीरा भाईंदर शहर को एक नई पहचान मिल रही है। नागरिकों को स्वास्थ्य संबंधी समस्याओं से भी निजात मिल रही है। पर्यावरण की सुरक्षा को ध्यान में रखकर सभी विकास कार्य किए जा रहे हैं। पर्यावरण के साथ शहर का विकास, इसीलिए हम हैं गीता जैन के साथ। स्वच्छ सुंदर सुरक्षित मीरा भाईंदर के सुरक्षा के प्रश्नों को ध्यान में रखकर आमदार श्रीमती गीता भरत जैन जी द्वारा भाईंदर के सभी प्रमुख रास्तों पर हाई मास्ट लाइट लगाई जा रही है, जिस कारण से अंधेरे में होने वाले अपराधों पर अंकुश लगेगा। साथ ही मीरा भाईंदर के उत्तन, नयानगर जैसे विभागों में सीसीटीवी लगाने का काम शुरू है। यह काम पूर्ण होते ही मीरा भाईंदर शहर और भी सुरक्षित हो जाएगा। अब सिर्फ एक लक्ष्य, एक ही ध्यास, मीरा भाईंदर का होगा विकास। बदल रही है आरोग्य व्यवस्था, हो रहा है योग्य उपचार। मीरा भाईंदर के भारत रत्न पंडित भीमसेन जोशी अस्पताल में अनेक सुविधाएं उपलब्ध कराने के साथ ही अनेक बीमारियों के इलाज अब संभव हुए हैं। साथ ही मोतियाबिंदु जैसे ऑपरेशन आधुनिक तकनीक के माध्यम से किए जा रहे हैं। साथ ही घूमते दवाखाने की नई कल्पना से अब उपचार मरीजों के घर तक पहुंचाने में सहायता मिल रही है। इस महत्वपूर्ण काम को प्रशासन और आमदार गीता भरत जैन जी के माध्यम से किया जा रहा है। बदलते के वक्त के साथ लोगों को नई और आधुनिक आरोग्य सेवा देना, यही है आमदार गीता जैन जी की संकल्पना। हो रहा है शहर का विकास, इसीलिए हम हैं गीता जैन के साथ। मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्र के अलग अलग उद्यानों, मैदानों और तालाबों का सुशोभीकरण हो रहा है। आमदार गीता भरत जैन जी के आमदार निधि के माध्यम से यह कार्य प्रगति पथ पर है। इस कार्य की वजह से मीरा भाईंदर शहर को एक नई पहचान मिल रही है। नागरिकों को स्वास्थ्य संबंधी समस्याओं से भी निजात मिल रही है। पर्यावरण की सुरक्षा को ध्यान में रखकर सभी विकास कार्य किए जा रहे हैं। पर्यावरण के साथ शहर का विकास, इसीलिए हम हैं गीता जैन के साथ। स्वच्छ सुंदर सुरक्षित मीरा भाईंदर के सुरक्षा के प्रश्नों को ध्यान में रखकर आमदार श्रीमती गीता भरत जैन जी द्वारा भाईंदर के सभी प्रमुख रास्तों पर हाई मास्ट लाइट लगाई जा रही है, जिस कारण से अंधेरे में होने वाले अपराधों पर अंकुश लगेगा। साथ ही मीरा भाईंदर के उत्तन, नयानगर जैसे विभागों में सीसीटीवी लगाने का काम शुरू है। यह काम पूर्ण होते ही मीरा भाईंदर शहर और भी सुरक्षित हो जाएगा। अब सिर्फ एक लक्ष्य, एक ही ध्यास, मीरा भाईंदर का होगा विकास। बदल रही है आरोग्य व्यवस्था, हो रहा है योग्य उपचार। मीरा भाईंदर के भारत रत्न पंडित भीमसेन जोशी अस्पताल में अनेक सुविधाएं उपलब्ध कराने के साथ ही अनेक बीमारियों के इलाज अब संभव हुए हैं। साथ ही मोतियाबिंदु जैसे ऑपरेशन आधुनिक तकनीक के माध्यम से किए जा रहे हैं। साथ ही घूमते दवाखाने की नई कल्पना से अब उपचार मरीजों के घर तक पहुंचाने में सहायता मिल रही है। इस महत्वपूर्ण काम को प्रशासन और आमदार गीता भरत जैन जी के माध्यम से किया जा रहा है। बदलते के वक्त के साथ लोगों को नई और आधुनिक आरोग्य सेवा देना, यही है आमदार गीता जैन जी की संकल्पना। हो रहा है शहर का विकास, इसीलिए हम हैं गीता जैन के साथ। मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्र के अलग अलग उद्यानों, मैदानों और तालाबों का सुशोभीकरण हो रहा है। आमदार गीता भरत जैन जी के आमदार निधि के माध्यम से यह कार्य प्रगति पथ पर है।
इस कार्य की वजह से मीरा भाईंदर शहर को एक नई पहचान मिल रही है। नागरिकों को स्वास्थ्य संबंधी समस्याओं से भी निजात मिल रही है। पर्यावरण की सुरक्षा को ध्यान में रखकर सभी विकास कार्य किए जा रहे हैं। पर्यावरण के साथ शहर का विकास, इसीलिए हम हैं गीता जैन के साथ। स्वच्छ सुंदर सुरक्षित मीरा भाईंदर। मीरा भाईंदर के सुरक्षा के प्रश्नों को ध्यान में रखकर आमदार श्रीमती गीता भरत जैन जी द्वारा भाईंदर के सभी प्रमुख रास्तों पर हाई मास्ट लाइट लगाई जा रही है, जिस कारण से अंधेरे में होने वाले अपराधों पर अंकुश लगेगा। साथ ही मीरा भाईंदर के उत्तन, नयानगर जैसे विभागों में सीसीटीवी लगाने का काम शुरू है। यह काम पूर्ण होते ही मीरा भाईंदर शहर और भी सुरक्षित हो जाएगा। अब सिर्फ एक लक्ष्य, एक ही ध्यास, मीरा भाईंदर का होगा विकास। बदल रही है आरोग्य व्यवस्था, हो रहा है योग्य उपचार। मीरा भाईंदर के भारत रत्न पंडित भीमसेन जोशी अस्पताल में अनेक सुविधाएं उपलब्ध कराने के साथ ही अनेक बीमारियों के इलाज अब संभव हुए हैं। साथ ही मोतियाबिंदु जैसे ऑपरेशन आधुनिक तकनीक के माध्यम से किए जा रहे हैं। साथ ही घूमते दवाखाने की नई कल्पना से अब उपचार मरीजों के घर तक पहुंचाने में सहायता मिल रही है। इस महत्वपूर्ण काम को प्रशासन और आमदार गीता भरत जैन जी के माध्यम से किया जा रहा है। बदलते के वक्त के साथ लोगों को नई और आधुनिक आरोग्य सेवा देना, यही है आमदार गीता जैन जी की संकल्पना। हो रहा है शहर का विकास, इसीलिए हम हैं गीता जैन के साथ। मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्र के अलग अलग उद्यानों, मैदानों और तालाबों का सुशोभीकरण हो रहा है। आमदार गीता भरत जैन जी के आमदार निधि के माध्यम से यह कार्य प्रगति पथ पर है। इस कार्य की वजह से मीरा भाईंदर शहर को एक नई पहचान मिल रही है। नागरिकों को स्वास्थ्य संबंधी समस्याओं से भी निजात मिल रही है। पर्यावरण की सुरक्षा को ध्यान में रखकर सभी विकास कार्य किए जा रहे हैं। पर्यावरण के साथ शहर का विकास, इसीलिए हम हैं गीता जैन के साथ। स्वच्छ सुंदर सुरक्षित मीरा भाईंदर। मीरा भाईंदर के सुरक्षा के प्रश्नों को ध्यान में रखकर आमदार श्रीमती गीता भरत जैन जी द्वारा भाईंदर के सभी प्रमुख रास्तों पर हाई मास्ट लाइट लगाई जा रही है, जिस कारण से अंधेरे में होने वाले अपराधों पर अंकुश लगेगा। साथ ही मीरा भाईंदर के उत्तन, नयानगर जैसे विभागों में सीसीटीवी लगाने का काम शुरू है। यह काम पूर्ण होते ही मीरा भाईंदर शहर और भी सुरक्षित हो जाएगा। अब सिर्फ एक लक्ष्य, एक ही ध्यास, मीरा भाईंदर का होगा विकास। बदल रही है आरोग्य व्यवस्था, हो रहा है योग्य उपचार। मीरा भाईंदर के भारत रत्न पंडित भीमसेन जोशी अस्पताल में अनेक सुविधाएं उपलब्ध कराने के साथ ही अनेक बीमारियों के इलाज अब संभव हुए हैं। साथ ही मोतियाबिंदु जैसे ऑपरेशन आधुनिक तकनीक के माध्यम से किए जा रहे हैं। साथ ही घूमते दवाखाने की नई कल्पना से अब उपचार मरीजों के घर तक पहुंचाने में सहायता मिल रही है। इस महत्वपूर्ण काम को प्रशासन और आमदार गीता भरत जैन जी के माध्यम से किया जा रहा है। बदलते के वक्त के साथ लोगों को नई और आधुनिक आरोग्य सेवा देना, यही है आमदार गीता जैन जी की संकल्पना। हो रहा है शहर का विकास, इसीलिए हम हैं गीता जैन के साथ। मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्र के अलग अलग उद्यानों, मैदानों और तालाबों का सुशोभीकरण हो रहा है। आमदार गीता भरत जैन जी के आमदार निधि के माध्यम से यह कार्य प्रगति पथ पर है। इस कार्य की वजह से मीरा भाईंदर शहर को एक नई पहचान मिल रही है। नागरिकों को स्वास्थ्य संबंधी समस्याओं से भी निजात मिल रही है। पर्यावरण की सुरक्षा को ध्यान में रखकर सभी विकास कार्य किए जा रहे हैं। पर्यावरण के साथ शहर का विकास, इसीलिए हम हैं गीता जैन के साथ। स्वच्छ सुंदर सुरक्षित मीरा भाईंदर। मीरा भाईंदर के सुरक्षा के प्रश्नों को ध्यान में रखकर आमदार श्रीमती गीता भरत जैन जी द्वारा भाईंदर के सभी प्रमुख रास्तों पर हाई मास्ट लाइट लगाई जा रही है, जिस कारण से अंधेरे में होने वाले अपराधों पर अंकुश लगेगा। साथ ही मीरा भाईंदर के उत्तन, नयानगर जैसे विभागों में सीसीटीवी लगाने का काम शुरू है। यह काम पूर्ण होते ही मीरा भाईंदर शहर और भी सुरक्षित हो जाएगा। अब सिर्फ एक लक्ष्य, एक ही ध्यास, मीरा भाईंदर का होगा विकास। बदल रही है आरोग्य व्यवस्था, हो रहा है योग्य उपचार। मीरा भाईंदर के भारत रत्न पंडित भीमसेन जोशी अस्पताल में अनेक सुविधाएं उपलब्ध कराने के साथ ही अनेक बीमारियों के इलाज अब संभव हुए हैं। साथ ही मोतियाबिंदु जैसे ऑपरेशन आधुनिक तकनीक के माध्यम से किए जा रहे हैं। साथ ही घूमते दवाखाने में सहायता मिल रही है। इस महत्वपूर्ण काम को प्रशासन और आमदार गीता भरत जैन जी के माध्यम से किया जा रहा है। बदलते के वक्त के साथ लोगों को नई और आधुनिक आरोग्य सेवा देना, यही है आमदार गीता जैन जी की संकल्पना। हो रहा है शहर का विकास, इसीलिए हम हैं गीता जैन के साथ। मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्र के अलग अलग उद्यानों, मैदानों और तालाबों का सुशोभीकरण हो रहा है।
आमदार गीता भरत जैन जी के आमदार निधि के माध्यम से ये कार्य प्रगति पथ पर है। इस कार्य की वजह से मीरा भाईंदर शहर को एक नई पहचान मिल रही है। नागरिकों को स्वास्थ्य संबंधी समस्याओं से भी निजात मिल रही है। पर्यावरण की सुरक्षा को ध्यान में रखकर सभी विकास कार्य किए जा रहे हैं। पर्यावरण के साथ शहर का विकास, इसीलिए हम हैं गीता जैन के साथ। स्वच्छ सुंदर सुरक्षित मीरा भाईंदर। मीरा भाईंदर के सुरक्षा के प्रश्नों को ध्यान में रखकर आमदार श्रीमती गीता भरत जैन जी द्वारा भाईंदर के सभी प्रमुख रास्तों पर हाई मास्ट लाइट लगाई जा रही है, जिस कारण से अंधेरे में होने वाले अपराधों पर अंकुश लगेगा। साथ ही मीरा भाईंदर के उत्तन, नयानगर जैसे विभागों में सीसीटीवी लगाने का काम शुरू है। यह काम पूर्ण होते ही मीरा भाईंदर शहर और भी सुरक्षित हो जाएगा। अब सिर्फ एक लक्ष्य, एक ही ध्यास, मीरा भाईंदर का होगा विकास। बदल रही है आरोग्य व्यवस्था, हो रहा है योग्य उपचार। मीरा भाईंदर के भारत रत्न पंडित भीमसेन जोशी अस्पताल में अनेक सुविधाएं उपलब्ध कराने के साथ ही अनेक बीमारियों के इलाज अब संभव हुए हैं। साथ ही मोतियाबिंदु जैसे ऑपरेशन आधुनिक तकनीक के माध्यम से किए जा रहे हैं। साथ ही घूमते दवाखाने की नई कल्पना से अब उपचार मरीजों के घर तक पहुंचाने में सहायता मिल रही है। इस महत्वपूर्ण काम को प्रशासन और आमदार गीता भरत जैन जी के माध्यम से किया जा रहा है। बदलते वक्त के साथ लोगों को नई और आधुनिक आरोग्य सेवा देना, यही है आमदार गीता जैन जी की संकल्पना। हो रहा है शहर का विकास, इसीलिए हम हैं गीता जैन के साथ। मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्र के अलग अलग उद्यानों, मैदानों और तालाबों का सुशोभीकरण हो रहा है। आमदार गीता भरत जैन जी के आमदार निधि के माध्यम से यह कार्य प्रगति पथ पर है। इस कार्य की वजह से मीरा भाईंदर शहर को एक नई पहचान मिल रही है। नागरिकों को स्वास्थ्य संबंधी समस्याओं से भी निजात मिल रही है। पर्यावरण की सुरक्षा को ध्यान में रखकर सभी विकास कार्य किए जा रहे हैं। पर्यावरण के साथ शहर का विकास, इसीलिए हम हैं गीता जैन के साथ। स्वच्छ सुंदर सुरक्षित मीरा भाईंदर। मीरा भाईंदर के सुरक्षा के प्रश्नों को ध्यान में रखकर आमदार श्रीमती गीता भरत जैन जी द्वारा भाईंदर के सभी प्रमुख रास्तों पर हाई मास्ट लाइट लगाई जा रही है, जिस कारण से अंधेरे में होने वाले अपराधों पर अंकुश लगेगा। साथ ही मीरा भाईंदर के उत्तन, नयानगर जैसे विभागों में सीसीटीवी लगाने का काम शुरू है। यह काम पूर्ण होते ही मीरा भाईंदर शहर और भी सुरक्षित हो जाएगा। अब सिर्फ एक लक्ष्य, एक ही ध्यास, मीरा भाईंदर का होगा विकास। बदल रही है आरोग्य व्यवस्था, हो रहा है योग्य उपचार। मीरा भाईंदर के भारत रत्न पंडित भीमसेन जोशी अस्पताल में अनेक सुविधाएं उपलब्ध कराने के साथ ही अनेक बीमारियों के इलाज अब संभव हुए हैं। साथ ही मोतियाबिंदु जैसे ऑपरेशन आधुनिक तकनीक के माध्यम से किए जा रहे हैं। साथ ही घूमते दवाखाने की नई कल्पना से अब उपचार मरीजों के घर तक पहुंचाने में सहायता मिल रही है। इस महत्वपूर्ण काम को प्रशासन और आमदार गीता भरत जैन जी के माध्यम से किया जा रहा है। बदलते वक्त के साथ लोगों को नई और आधुनिक आरोग्य सेवा देना, यही है आमदार गीता जैन जी की संकल्पना। हो रहा है शहर का विकास, इसीलिए हम हैं गीता जैन के साथ। मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्र के अलग अलग उद्यानों, मैदानों और तालाबों का सुशोभीकरण हो रहा है। आमदार गीता भरत जैन जी के आमदार निधि के माध्यम से यह कार्य प्रगति पथ पर है। इस कार्य की वजह से मीरा भाईंदर शहर को एक नई पहचान मिल रही है। नागरिकों को स्वास्थ्य संबंधी समस्याओं से भी निजात मिल रही है। पर्यावरण की सुरक्षा को ध्यान में रखकर सभी विकास कार्य किए जा रहे हैं। पर्यावरण के साथ शहर का विकास, इसीलिए हम हैं गीता जैन के साथ। स्वच्छ सुंदर सुरक्षित मीरा भाईंदर। मीरा भाईंदर के सुरक्षा के प्रश्नों को ध्यान में रखकर आमदार श्रीमती गीता भरत जैन जी द्वारा भाईंदर के सभी प्रमुख रास्तों पर हाई मास्ट लाइट लगाई जा रही है, जिस कारण से अंधेरे में होने वाले अपराधों पर अंकुश लगेगा। साथ ही मीरा भाईंदर के उत्तन, नयानगर जैसे विभागों में सीसीटीवी लगाने का काम शुरू है। यह काम पूर्ण होते ही मीरा भाईंदर शहर और भी सुरक्षित हो जाएगा। अब सिर्फ एक लक्ष्य, एक ही ध्यास, मीरा भाईंदर का होगा विकास। बदल रही है आरोग्य व्यवस्था, हो रहा है योग्य उपचार। मीरा भाईंदर के भारत रत्न पंडित भीमसेन जोशी अस्पताल में अनेक सुविधाएं उपलब्ध कराने के साथ ही अनेक बीमारियों के इलाज अब संभव हुए हैं। साथ ही मोतियाबिंदु जैसे ऑपरेशन आधुनिक तकनीक के माध्यम से किए जा रहे हैं। साथ ही घूमते दवाखाने की नई कल्पना से अब उपचार मरीजों के घर तक पहुंचाने में सहायता मिल रही है। इस महत्वपूर्ण काम को प्रशासन और आमदार गीता भरत जैन जी के माध्यम से किया जा रहा है। बदलते वक्त के साथ लोगों को नई और आधुनिक आरोग्य सेवा देना, यही है आमदार गीता जैन जी की संकल्पना। हो रहा है शहर का विकास, इसीलिए हम हैं गीता जैन के साथ।
मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्र के अलग अलग उद्यानों, मैदानों और तालाबों का सुशोभीकरण हो रहा है। आमदार गीता भरत जैन जी के आमदार निधि के माध्यम से ये कार्य प्रगति पथ पर है। इस कार्य की वजह से मीरा भाईंदर शहर को एक नई पहचान मिल रही है। नागरिकों को स्वास्थ्य संबंधी समस्याओं से भी निजात मिल रही है। पर्यावरण की सुरक्षा को ध्यान में रखकर सभी विकास कार्य किए जा रहे हैं। पर्यावरण के साथ शहर का विकास, इसीलिए हम हैं गीता जैन के साथ। स्वच्छ, सुंदर, सुरक्षित मीरा भाईंदर के सुरक्षा के प्रश्नों को ध्यान में रखकर आमदार श्रीमती गीता भरत जैन जी द्वारा भाईंदर के सभी प्रमुख रास्तों पर हाई मास्ट लाइट लगाई जा रही है, जिस कारण से अंधेरे में होने वाले अपराधों पर अंकुश लगेगा। साथ ही मीरा भाईंदर के उत्तन, नयानगर जैसे विभागों में सीसीटीवी लगाने का काम शुरू है। यह काम पूर्ण होते ही मीरा भाईंदर शहर और भी सुरक्षित हो जाएगा। अब सिर्फ एक लक्ष्य, एक ही ध्यास, मीरा भाईंदर का होगा विकास। बदल रही है आरोग्य व्यवस्था, हो रहा है योग्य उपचार। मीरा भाईंदर के भारत रत्न पंडित भीमसेन जोशी अस्पताल में अनेक सुविधाएं उपलब्ध कराने के साथ ही अनेक बीमारियों के इलाज अब संभव हुए हैं। साथ ही मोतियाबिंदु जैसे ऑपरेशन आधुनिक तकनीक के माध्यम से किए जा रहे हैं। साथ ही घूमते दवाखाने की नई कल्पना से अब उपचार मरीजों के घर तक पहुंचाने में सहायता मिल रही है। इस महत्वपूर्ण काम को प्रशासन और आमदार गीता भरत जैन जी के माध्यम से किया जा रहा है। बदलते के वक्त के साथ लोगों को नई और आधुनिक आरोग्य सेवा देना, यही है आमदार गीता जैन जी की संकल्पना। हो रहा है शहर का विकास, इसीलिए हम हैं गीता जैन के साथ। मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्र के अलग अलग उद्यानों, मैदानों और तालाबों का सुशोभीकरण हो रहा है। आमदार गीता भरत जैन जी के आमदार निधि के माध्यम से यह कार्य प्रगति पथ पर है। इस कार्य की वजह से मीरा भाईंदर शहर को एक नई पहचान मिल रही है। नागरिकों को स्वास्थ्य संबंधी समस्याओं से भी निजात मिल रही है। पर्यावरण की सुरक्षा को ध्यान में रखकर सभी विकास कार्य किए जा रहे हैं। पर्यावरण के साथ शहर का विकास, इसीलिए हम हैं गीता जैन के साथ। स्वच्छ, सुंदर, सुरक्षित मीरा भाईंदर के सुरक्षा के प्रश्नों को ध्यान में रखकर आमदार श्रीमती गीता भरत जैन जी द्वारा भाईंदर के सभी प्रमुख रास्तों पर हाई मास्ट लाइट लगाई जा रही है, जिस कारण से अंधेरे में होने वाले अपराधों पर अंकुश लगेगा। साथ ही मीरा भाईंदर के उत्तन, नयानगर जैसे विभागों में सीसीटीवी लगाने का काम शुरू है। यह काम पूर्ण होते ही मीरा भाईंदर शहर और भी सुरक्षित हो जाएगा। अब सिर्फ एक लक्ष्य, एक ही ध्यास, मीरा भाईंदर का होगा विकास। बदल रही है आरोग्य व्यवस्था, हो रहा है योग्य उपचार। मीरा भाईंदर के भारत रत्न पंडित भीमसेन जोशी अस्पताल में अनेक सुविधाएं उपलब्ध कराने के साथ ही अनेक बीमारियों के इलाज अब संभव हुए हैं। साथ ही मोतियाबिंदु जैसे ऑपरेशन आधुनिक तकनीक के माध्यम से किए जा रहे हैं। साथ ही घूमते दवाखाने की नई कल्पना से अब उपचार मरीजों के घर तक पहुंचाने में सहायता मिल रही है। इस महत्वपूर्ण काम को प्रशासन और आमदार गीता भरत जैन जी के माध्यम से किया जा रहा है। बदलते के वक्त के साथ लोगों को नई और आधुनिक आरोग्य सेवा देना, यही है आमदार गीता जैन जी की संकल्पना। हो रहा है शहर का विकास, इसीलिए हम हैं गीता जैन के साथ। मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्र के अलग अलग उद्यानों, मैदानों और तालाबों का सुशोभीकरण हो रहा है। आमदार गीता भरत जैन जी के आमदार निधि के माध्यम से यह कार्य प्रगति पथ पर है। इस कार्य की वजह से मीरा भाईंदर शहर को एक नई पहचान मिल रही है। नागरिकों को स्वास्थ्य संबंधी समस्याओं से भी निजात मिल रही है। पर्यावरण की सुरक्षा को ध्यान में रखकर सभी विकास कार्य किए जा रहे हैं। पर्यावरण के साथ शहर का विकास, इसीलिए हम हैं गीता जैन के साथ। स्वच्छ, सुंदर, सुरक्षित मीरा भाईंदर के सुरक्षा के प्रश्नों को ध्यान में रखकर आमदार श्रीमती गीता भरत जैन जी द्वारा भाईंदर के सभी प्रमुख रास्तों पर हाई मास्ट लाइट लगाई जा रही है, जिस कारण से अंधेरे में होने वाले अपराधों पर अंकुश लगेगा। साथ ही मीरा भाईंदर के उत्तन, नयानगर जैसे विभागों में सीसीटीवी लगाने का काम शुरू है। यह काम पूर्ण होते ही मीरा भाईंदर शहर और भी सुरक्षित हो जाएगा। अब सिर्फ एक लक्ष्य, एक ही ध्यास, मीरा भाईंदर का होगा विकास। बदल रही है आरोग्य व्यवस्था, हो रहा है योग्य उपचार। मीरा भाईंदर के भारत रत्न पंडित भीमसेन जोशी अस्पताल में अनेक सुविधाएं उपलब्ध कराने के साथ ही अनेक बीमारियों के इलाज अब संभव हुए हैं। साथ ही मोतियाबिंदु जैसे ऑपरेशन आधुनिक तकनीक के माध्यम से किए जा रहे हैं। साथ ही घूमते दवाखाने की नई कल्पना से अब उपचार मरीजों के घर तक पहुंचाने में सहायता मिल रही है। इस महत्वपूर्ण काम को प्रशासन और आमदार गीता भरत जैन जी के माध्यम से किया जा रहा है। बदलते के वक्त के साथ लोगों को नई और आधुनिक आरोग्य सेवा देना, यही है आमदार गीता जैन जी की संकल्पना।
हो रहा है शहर का विकास, इसीलिए हम हैं गीता जैन के साथ। मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्र के अलग अलग उद्यानों, मैदानों और तालाबों का सुशोभीकरण हो रहा है। आमदार गीता भरत जैन जी के आमदार निधि के माध्यम से ये कार्य प्रगति पथ पर है। इस कार्य की वजह से मीरा भाईंदर शहर को एक नई पहचान मिल रही है। नागरिकों को स्वास्थ्य संबंधी समस्याओं से भी निजात मिल रही है। पर्यावरण की सुरक्षा को ध्यान में रखकर सभी विकास कार्य किए जा रहे हैं। पर्यावरण के साथ शहर का विकास, इसीलिए हम हैं गीता जैन के साथ। स्वच्छ सुंदर सुरक्षित मीरा भाईंदर। मीरा भाईंदर के सुरक्षा के प्रश्नों को ध्यान में रखकर आमदार श्रीमती गीता भरत जैन जी द्वारा भाईंदर के सभी प्रमुख रास्तों पर हाई मास्ट लाइट लगाई जा रही है, जिस कारण से अंधेरे में होने वाले अपराधों पर अंकुश लगेगा। साथ ही मीरा भाईंदर के उत्तन, नयानगर जैसे विभागों में सीसीटीवी लगाने का काम शुरू है। यह काम पूर्ण होते ही मीरा भाईंदर शहर और भी सुरक्षित हो जाएगा। अब सिर्फ एक लक्ष्य, एक ही ध्यास, मीरा भाईंदर का होगा विकास। बदल रही है आरोग्य व्यवस्था, हो रहा है योग्य उपचार। मीरा भाईंदर के भारत रत्न पंडित भीमसेन जोशी अस्पताल में अनेक सुविधाएं उपलब्ध कराने के साथ ही अनेक बीमारियों के इलाज अब संभव हुए हैं। साथ ही मोतियाबिंदु जैसे ऑपरेशन आधुनिक तकनीक के माध्यम से किए जा रहे हैं। साथ ही घूमते दवाखाने की नई कल्पना से अब उपचार मरीजों के घर तक पहुंचाने में सहायता मिल रही है। इस महत्वपूर्ण काम को प्रशासन और आमदार गीता भरत जैन जी के माध्यम से किया जा रहा है। बदलते के वक्त के साथ लोगों को नई और आधुनिक आरोग्य सेवा देना, यही है आमदार गीता जैन जी की संकल्पना। हो रहा है शहर का विकास, इसीलिए हम हैं गीता जैन के साथ। मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्र के अलग अलग उद्यानों, मैदानों और तालाबों का सुशोभीकरण हो रहा है। आमदार गीता भरत जैन जी के आमदार निधि के माध्यम से यह कार्य प्रगति पथ पर है। इस कार्य की वजह से मीरा भाईंदर शहर को एक नई पहचान मिल रही है। नागरिकों को स्वास्थ्य संबंधी समस्याओं से भी निजात मिल रही है। पर्यावरण की सुरक्षा को ध्यान में रखकर सभी विकास कार्य किए जा रहे हैं। पर्यावरण के साथ शहर का विकास, इसीलिए हम हैं गीता जैन के साथ। स्वच्छ सुंदर सुरक्षित मीरा भाईंदर। मीरा भाईंदर के सुरक्षा के प्रश्नों को ध्यान में रखकर आमदार श्रीमती गीता भरत जैन जी द्वारा भाईंदर के सभी प्रमुख रास्तों पर हाई मास्ट लाइट लगाई जा रही है, जिस कारण से अंधेरे में होने वाले अपराधों पर अंकुश लगेगा। साथ ही मीरा भाईंदर के उत्तन, नयानगर जैसे विभागों में सीसीटीवी लगाने का काम शुरू है। यह काम पूर्ण होते ही मीरा भाईंदर शहर और भी सुरक्षित हो जाएगा। अब सिर्फ एक लक्ष्य, एक ही ध्यास, मीरा भाईंदर का होगा विकास। बदल रही है आरोग्य व्यवस्था, हो रहा है योग्य उपचार। मीरा भाईंदर के भारत रत्न पंडित भीमसेन जोशी अस्पताल में अनेक सुविधाएं उपलब्ध कराने के साथ ही अनेक बीमारियों के इलाज अब संभव हुए हैं। साथ ही मोतियाबिंदु जैसे ऑपरेशन आधुनिक तकनीक के माध्यम से किए जा रहे हैं। साथ ही घूमते दवाखाने की नई कल्पना से अब उपचार मरीजों के घर तक पहुंचाने में सहायता मिल रही है। इस महत्वपूर्ण काम को प्रशासन और आमदार गीता भरत जैन जी के माध्यम से किया जा रहा है। बदलते के वक्त के साथ लोगों को नई और आधुनिक आरोग्य सेवा देना, यही है आमदार गीता जैन जी की संकल्पना। हो रहा है शहर का विकास, इसीलिए हम हैं गीता जैन के साथ। मीरा भाईंदर विधान नागरिकों को स्वास्थ्य संबंधी समस्याओं से भी निजात मिल रही है। पर्यावरण की सुरक्षा को ध्यान में रखकर सभी विकास कार्य किए जा रहे हैं। पर्यावरण के साथ शहर का विकास, इसीलिए हम हैं गीता जैन के साथ। स्वच्छ सुंदर सुरक्षित मीरा भाईंदर। मीरा भाईंदर के सुरक्षा के प्रश्नों को ध्यान में रखकर आमदार श्रीमती गीता भरत जैन जी द्वारा भाईंदर के सभी प्रमुख रास्तों पर हाई मास्ट लाइट लगाई जा रही है, जिस कारण से अंधेरे में होने वाले अपराधों पर अंकुश लगेगा। साथ ही मीरा भाईंदर के उत्तन, नयानगर जैसे विभागों में सीसीटीवी लगाने का काम शुरू है। यह काम पूर्ण होते ही मीरा भाईंदर शहर और भी सुरक्षित हो जाएगा। अब सिर्फ एक लक्ष्य, एक ही ध्यास, मीरा भाईंदर का होगा विकास। बदल रही है आरोग्य व्यवस्था, हो रहा है योग्य उपचार। मीरा भाईंदर के भारत रत्न पंडित भीमसेन जोशी अस्पताल में अनेक सुविधाएं उपलब्ध कराने के साथ ही अनेक बीमारियों के इलाज अब संभव हुए हैं। साथ ही मोतियाबिंदु जैसे ऑपरेशन आधुनिक तकनीक के माध्यम से किए जा रहे हैं। साथ ही घूमते दवाखाने की नई कल्पना से अब उपचार मरीजों के घर तक पहुंचाने में सहायता मिल रही है। इस महत्वपूर्ण काम को प्रशासन और आमदार गीता भरत जैन जी के माध्यम से किया जा रहा है। बदलते के वक्त के साथ लोगों को नई और आधुनिक आरोग्य सेवा देना, यही है आमदार गीता जैन जी की संकल्पना। हो रहा है शहर का विकास, इसीलिए हम हैं गीता जैन के साथ।
मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्र के अलग अलग उद्यानों, मैदानों और तालाबों का सुशोभीकरण हो रहा है। आमदार गीता भरत जैन जी के आमदार निधि के माध्यम से ये कार्य प्रगति पथ पर है। इस कार्य की वजह से मीरा भाईंदर शहर को एक नई पहचान मिल रही है। नागरिकों को स्वास्थ्य संबंधी समस्याओं से भी निजात मिल रही है। पर्यावरण की सुरक्षा को ध्यान में रखकर सभी विकास कार्य किए जा रहे हैं। पर्यावरण के साथ शहर का विकास, इसीलिए हम हैं गीता जैन के साथ। स्वच्छ सुंदर सुरक्षित मीरा भाईंदर। मीरा भाईंदर के सुरक्षा के प्रश्नों को ध्यान में रखकर आमदार श्रीमती गीता भरत जैन जी द्वारा भाईंदर के सभी प्रमुख रास्तों पर हाई मास्ट लाइट लगाई जा रही है, जिस कारण से अंधेरे में होने वाले अपराधों पर अंकुश लगेगा। साथ ही मीरा भाईंदर के उत्तन, नयानगर जैसे विभागों में सीसीटीवी लगाने का काम शुरू है। यह काम पूर्ण होते ही मीरा भाईंदर शहर और भी सुरक्षित हो जाएगा। अब सिर्फ एक लक्ष्य, एक ही ध्यास, मीरा भाईंदर का होगा विकास। बदल रही है आरोग्य व्यवस्था, हो रहा है योग्य उपचार। मीरा भाईंदर के भारत रत्न पंडित भीमसेन जोशी अस्पताल में अनेक सुविधाएं उपलब्ध कराने के साथ ही अनेक बीमारियों के इलाज अब संभव हुए हैं। साथ ही मोतियाबिंदु जैसे ऑपरेशन आधुनिक तकनीक के माध्यम से किए जा रहे हैं। साथ ही घूमते दवाखाने की नई कल्पना से अब उपचार मरीजों के स्टेप आउट झाले, त्यांना माहिती होतं की फ्री हिटचा बॉल आहे, थोडी आपण संधी साधून घेऊया आपल्या संघासाठी. आणि त्या धावसंख्या आपण झालेली आहे 12 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 12 धावा. 12 धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्या. त्या ठिकाणी जर पडलं तर बॅटिंग करता टीम पाहायला पडते, म्हणजेच न्यू स्टार एक भल्या मोठ्या धावांचा पाठलाग करत असताना 58 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत चांगली धावसंख्या. पुढचा बॉल स्टेप आउट झाला. यावेळेला जर पाहिलं तर चुकी घडली जाते ती म्हणजेच विकेट किपर मॅनेजरच्या माध्यमातून, परंतु यावेळेला जर पाहिलं तर एकाच चेंडूवरती 2 पराक्रम पाहायला मिळत आहेत. विकेट डाऊन. झालेले आहेत. थोडं आव्हान सोपं झालंय न्यू स्टारसाठी. फक्त संयमाचा खेळ आवश्यक आहे, अभ्यासाचा खेळ आवश्यक आहे आणि त्याचसाठी आता ते आवश्यकता असताना ही चूक अपेक्षित नव्हती शंकरकडून. शंकर कुठलंच योगदान न देता परतलेले आहेत आणि नवीन फलंदाज आता कौशल मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावर पोहोचणार आहे. त्याच्याबद्दल बोला काय कन्झिक्युटिव्ह सिंगल्स त्यांनी कंप्लीट केलेली आहे, पण आकाशसुद्धा त्याच लयीत खेळताना पाहायला मिळाले. पण त्यानंतर आकाशचा संयमाचा बांध सुटला, शंकरसुद्धा त्या ठिकाणी बाद झाले आणि कौशल हे नवीन फलंदाज तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळणार आहेत. भोला आणि शंकर ही जोडी तुटलेली आहे आणि आता कौशल आणि भोला. चांगलं क्रिकेट, खूप चांगलं क्रिकेट भोला यांचं पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हरला एक सिंगल कंप्लीट केलेली आहे. वेळ बघून वेळ आपल्या नावावर करायची असते, तोच पवित्रा भोला यांचा पाहायला मिळालेला आहे. धावसंख्या झालेली आहे 13. प्रत्येक चेंडूवरती सिंगल घेण्याचा एकंदरीत मनसुबा जरूर बनवला आहे म्हणजे भोलाने, परंतु जोपर्यंत भोला मैदानावर ज्या असतील सिंगल डबल आणि मोठे फटके देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. वरती विकेट नाही करून तयार, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट कव्हरमध्ये, चुकीचं शॉर्ट सिलेक्शन. आणि यावेळेला जर पाहिलं तर 0 का हिरो गोल्डन डकच्या स्वरूपात जर पाहिलं तर कौशल यांना परतावं लागते डगआउटच्या दिशेने. आणखीन एक धक्का टीम न्यू स्टार संघाला. बट फोर्स नव्हता त्या स्ट्रोकमध्ये आणि त्याचमुळे वरुणच्या खात्यात सफलता जाते आणि आता 3 गडी बाद 13 धावा पाहायला मिळतात. जिंकण्यासाठी अजूनही 45 धावांचं लक्ष आहे. 45 रन स्टील रिक्वायर्ड टू विन 26 बॉल. कॅन बी कॅनॉट बी चॉईस इज यॉर्स. या ठिकाणी बघा भोला एका बाजूनं किल्ला लढवण्याचं काम करतोय आपल्या संघासाठी, पण भोलाला साथ देणारा फलंदाज आवश्यक आहे आणि ती साथ देण्यासाठी 5व्या क्रमांकावर सनी यांना आपण पाहणार आहोत. पाहूया सनी आणि भोला यांच्या वतीनं धावसंख्येचा पाठलाग कसा केला जातोय. बॉलिंग युनिट स्ट्रॉंग आहे, त्यात कुठलंच दुमत नाही आहे, पण तुम्ही या मैदानात रेग्युलर क्रिकेट खेळताय, त्याचमुळे या मैदानावर खेळत असताना फलंदाजी करण्यासाठी काय हवं आहे
ते माहीत असायला हवं आणि भोला यांना ती माहिती आहे. पण आता जे नवीन फलंदाज येत आहेत त्यांना सनीला ती माहिती आहे का पाहूया. वरुण गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत 4 चेंडूंची हाताळणी वरुण यांनी केलेली आहे या षटकामध्ये. यावेळेस बघा बॅकफुटला बॅलन्स केलं, ऑनसाईडला दिशा दिली, एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे का त्या ठिकाणी? नाही. भोला खूप वेगानं पहिली धाव पूर्ण करताना पाहायला मिळाले, पण सनी पहिली धाव धीम्या गतीने घेत राहिले आणि त्याचमुळे दुसऱ्या धावेचा प्रश्नच उरत नाही. धावसंख्या 3 गडी बाद 14. शेवटचा चेंडू अंतिम षटक क्रमांक दुसऱ्यातील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय वरुण यांना, ज्यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. ओव्हर दी विकेटने यावेळेला जर पाहिलं तर सुंदर चेंडू पाहायला मिळाला 30 सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट मिड विकेटला संतोष आहेत. तत्पूर्वी जर पाहिलं तर एकदा पुणेचे एकदा कंप्लीट केले जाईल. एकेरी धावणे संघाचे धावसंख्या झाले 15. 15 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. जिंकण्यासाठी अजूनही 43 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 24. एक षटक जे प्रॉफिटेबल ठरेल तरच कुठेतरी न्यू स्टारकडून तो कमबॅक पाहायला मिळू शकेल, जो आतापर्यंत पाहायला मिळत नाही आहे. भोला एका बाजूनं सिंगलवरच निर्भर राहिलेले आहेत. सनी हे सुद्धा त्यांच्याच लईमध्ये खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. पण पाहूया आता तिसऱ्या क्रमांकासाठी कुठला गोलंदाज वापरला जाणार आहे, कारण या ठिकाणी 5 बॉलर्स तुम्हाला यूज करायचे आहेत. 5 बॉलर्स यू हॅव टू यूज फॉर पर साईड. आणि पाहूया या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर कोण येतात तुम्हाला पाहायला मिळत आहेत. दोन्हीही यंगस्टर आपण पाहतोय, भोला आणि सनी. आणि पाहूया या ठिकाणी आता त्यांचा टॅलेंट आपल्या संघाला फायदा देऊ शकतोय का. संघामध्ये खूप काय लिहिलेलं आहे न्यू स्टार, आणि त्याचमुळे तो सुपरस्टार खेळ आता दाखवावा लागणार आहे. आणि आता त्या खेळाला आतापर्यंत आपल्या नावावर गोलंदाजांनीच केलेलं आहे. संतोष आपण जर पाहिलं, संतोषने 5 खर्च केल्या, 1 विकेट मिळवली. त्यानंतर वरुण आले. वरुण यांच्या वतीनं काही काळासाठी प्रतिकार झाला स्ट्रायकर्स या संघासाठी. पण त्यानंतर आता पाहूया तिसऱ्या षटकासाठी प्रेम येत आहेत. गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डावीकडून ते स्टार्ट घेतील आणि स्ट्राईक एंडला फलंदाज असतील भोला. चला मॅच ऑन करा मित्रांनो. पहिलाच सामना सुरू आहे आणि अजूनही यानंतर 3 सामन्यांचं वेळापत्रक बाकी आहे. 6-6 षटकांचं सामना असणार आहे. ढगाळ वातावरण आहे, त्याच्यामुळे आपण लवकरात लवकर वेळापत्रक पूर्ण करण्याचा प्रयत्न करू प्रामाणिकतेने. प्रेम तयार पंचांच्या डावीकडून. उर्दी विकेटनं फुल टॉस बॉल हलक्यात ड्राईव्ह केलंय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. बॉलवर पोहोचेल तोपर्यंत एखाद्या वेळेला 2 धावात बदलायचं. बॉलिंगला थ्रो आहे अचूक दर्जाचा आणि त्याचमुळे परतावा लागेल फलंदाजाला. धक्का क्रमांक 4 टीम न्यू स्टार. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमदार चषक 2024 आपण पाहिलात. मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत धावतिकच्या स्वरूपात भरपूर फलंदाज आऊट झालेत. आत्तापर्यंत जर पाहिलं तर 58 धावांचा पाठलाग करत असताना 4 गडी गमावले. धावसंख्या 16 धावा या धावफडकावरती लगावल्या गेल्या आहेत. न्यू स्टार हा संघ थोडासा अडचणीत सापडला जातो. संपूर्ण यंगस्टर संघ आहे, परंतु यंगस्टर संघांना देखील मोठे फटके खेळणं या मैदानावर ते गरजेचं असेल. ही मॅच जर जिंकायची असेल तर. मॅच पूर्णपूर फसलाय, परंतु जर पाहिले तर एखादा बॅटर आला सेट झाले, त्याच्या माध्यमातून जर पाहिले चौकार षटकार जरूर आले या मॅचमध्ये कमबॅक करू शकतात. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 16 धावसंख्येपर्यंत स्थिरावले. 4 गडी गमावलेत. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आलेत, ते म्हणजेच बंटी. परंतु स्ट्राईक काउंटर पाहायला मिळतात, ते म्हणजेच भोला यांना. भोलाच्या माध्यमातून जर पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 6 धावा वैयक्तिक त्याने मैदानाच्या आतमध्ये केल्यात. गोलने ट्रॅकवरती प्रेमला पाहतोय. हो, यावेळेला जर पाहिलं तर सुंदर लाईन आणि यावेळेला जर पाहिलं तर थोडंसं बॅटच्या वरतून हा चेंडू निघून गेला आहे. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. तुमची मानसिकता प्रभाव टाकणारी असावी, दबाव वाढवणारी नसावी स्वतःच्या संघावरचा. भोला स्विच हिट करण्याचा प्रयत्न. विकेट किपर सक्रिय. बॉल बॅटचा होत नाही कनेक्शन. जातोय हा डॉट बॉल. जितके जास्त डॉट बॉल तितकं जास्त दडपण वाढेल टीम न्यू स्टारचं. एकंदरीत सरळ बॅटीने फटके देखील लागले तर षटकार येऊ शकत आहेत. परंतु यावेळेला जर पाहिलं तर स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता मैदानाच्या आतमध्ये भोलाच्या माध्यमातून, परंतु या ठिकाणी जमलं नाही आहे. आणि तत्पूर्वी डॉट बॉलची सांगता केली जाते. चेंडू फेकून झालेत. स्कोर आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना 3 चेंडू आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत.
ओव्हर दी विकेटने यावेळेला जर पाहिलं तर स्टेप आउट झाले, हलक्या हाताने या चेंडूला खेळून काढलं जातं 30 सर्कलच्या आतमध्ये. जर पाहिलं तर रोहित आहेत त्या ठिकाणी फिल्डर. तत्पूर्वी एक धाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 या धावसंख्येवरती. 17 सिंगल डबल्स आपण समालोचक नेहमीच लाईफलाईन या संज्ञेने ओळखतो, पण या ठिकाणी आता आवश्यकता मोठ्या स्ट्रोकची आहे. चांगली ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहेत, एक्स्ट्रा कव्हरला बॉलवर पोहोचतील डीपमधून, तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल डबलने नुकसान होणार नाही आहे. स्ट्रायकरचं नुकसान करायचं आहे तर चौकार षटकाराचा शोध योग्य त्यावेळी घ्यावा लागेल. धावसंख्या 18. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल या षटक क्रमांक 3-यातील. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. चेंडू थांबणार नाही आहे आणि चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषे पार. फलंदाज भोलाच्या बॅटमधनं या मॅचमध्ये पलटवार केला जाईल का हे देखील पाहणं गरजेचं असेल. येतोय चौकार. नाही तो अब्दुल गनी या ठिकाणी तो स्ट्रोक कन्वर्ट होणं आवश्यक होता. स्विच हिटचा तो फटका आपण पाहिला भोला यांच्या बॅटमधून. भोला एका बाजूने आपल्या संघाला खूप चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रयत्नांना धावांची जोड सुद्धा मिळते, पण आता भोलाच्या सोबतीनं इतरांना सुद्धा तशी कामगिरी करावी लागणार आहे. धावसंख्या 22 झालेली आहे आणि जिंकण्यासाठी आता आवश्यकता आहे 36 धावांची. बॉल शिल्लक असेल 18 चेंडू 36 धावांची गरज. 18 बॉल्स अँड 36 रन्स रिक्वायर्ड टू विन. 12चा आस्किंग रेट झालेला आहे. या अगोदर जर आपण पाहिलं तर जवळपास 9.50च्या आस्किंग रेटने खेळायचं होतं, पण आता चार गडी बाद 22 धावा. भोला यांनी खरंच या ठिकाणी चांगला खेळ खेळलेला आहे, पण भोला यांच्या बॅटमधून आग का गोला निघावा लागेल तरच कुठेतरी बात बन जाएगी, नाही तर ना बात नाही बनेगी. कारण आता प्रत्येक षटकामध्ये दोन मोठे स्ट्रोक आवश्यक आहेत आणि जसं तुम्ही उल्लेख केला की तुम्ही रेग्युलरली एकमेकांसोबत खेळता, स्ट्रायकर्स आणि न्यूस्टार कित्येक वेळा आमने सामने असतील, तर गोलंदाजांच्या चुकांचा आढावा घेणं आवश्यक आहे. गोलंदाज कुठे चुकतोय, कशा पद्धतीने आपल्या संघाला एक चांगला स्ट्रोक देता येऊ शकेल ती आवश्यकता. ड्राईव्ह केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक काउ कॉर्नरला, एक सिंगल कंप्लीट होते. दुसरा धावेचा प्रयत्न होणार नाहीये, एक सिंगल होईल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा संतोष तुम्हाला पाहायला मिळते. सेकंड स्पेलमध्ये धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 23. एकंदरीत आता चौथ्या षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावर चालू असताना आता मात्र इथून मोठे फटके येतील का, कारण की शेवटच्या बॉलवरती जरूर अप्रतिम एक चौकार आपण पाहिला, परंतु या पुढच्या येणाऱ्या षटकामध्ये चौकार षटकार पाहायला मिळतील का. पुढचा बॉल यावेळेला जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी जर पाहिलं तर लॉंग ऑफला फिल्डर आहे, दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि काय घडलं जाईल डेफिनेटली मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम पाहायला मिळाली. 2 धावा मिळतील आणि या 2 धावांच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 25च्या घरामध्ये. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट बिटवीन द टू बायट्सर्स. खरंच ही आवश्यकता आहे, कारण मैदान 60 मीटरचं आहे आणि 60 मीटरचं मैदान असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे डीपमध्ये जेव्हा जेव्हा बॉल जातो तुमच्याकडे एक्स्ट्रा टाईम असतो धावा पूर्ण करण्यासाठीचा, आणि त्याचमुळे त्या ठिकाणी 2 धावा पळून पूर्ण केलेल्या धावसंख्या पोहोचते आता 4 गडी बाद 25 धावा. आवश्यकता आहे आता 33ची. यावेळेस त्या ठिकाणी स्टम्प्स आणि बॉलचा संपर्क झालेला आहे, बेल स्ट्रिप झालेले आहेत आणि त्याचमुळे फलंदाज होत आहेत बाद. त्रिपळजेच्या स्वरूपात धक्का क्रमांक 5 टीम न्यू स्टार 11. भाईंदरी सेकंडरी हायस्कूलचे शिक्षक आहेत आणि ते देखील व्यासपीठाची शोभा वाढवताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. सन्माननीय दीनानाथ यादव सरांचं मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. चला आपण त्यांचा सन्मान व्यासपीठावर करणार आहोत. मी अजयजी ठाकूर यांना विनंती करतोय की सन्माननीय दीनानाथजी जे भाईंदर सेकंडरी स्कूलचे हायस्कूलचे शिक्षक आहेत त्यांचा आपण व्यासपीठावर उचित असा स्वागत सन्मान करणार आहोत. नवीन गोलंदाज जो आला होता संतोष, त्यांच्या विरोधात आता प्रहार करण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय, ज्याची आवश्यकता खरं तर आहे न्यू स्टार या संघाला.
या ठिकाणी मिळते एक सिंगल. मोनू यांच्या बॅटमधून धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 26 वर. पाच संतोषने पहिले षटक हाताळलं, त्यामध्ये जर पाहिलं तर एक गडी बाद त्याने घेतला, 5 धावा खर्च केल्या, ते षटक अप्रतिम राहिलं. दुसऱ्या षटकात फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या, त्यामुळे जर पाहिलं तर एक विकेट आली. वरुणने सुंदर षटक हाताळलं. षटक क्रमांक 3मध्ये पाहिलं ते म्हणजेच प्रेम यांना, प्रेमच्या माध्यमातून 7 धावा खर्च केल्या, एकही विकेट त्यांना प्राप्त झाले नाही, परंतु त्यांचं षटक देखील अप्रतिम राहिले. परंतु आतापर्यंत संतोषचं षटक अप्रतिम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. चेंडू फेकून झालेत 4. यावेळेला ऑन दी ऑफ फटका खेळलाय, ऑन साईडला फटका निघून चालला, डीप विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केले, वेगाने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, फेकी झाले अप्रतिम आणि 2 धावा या डेफिनेटली कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 28. सुपर बॉईज आणि BSUG या 2 संघांनी खूप चांगलं क्रिकेट या नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडांगणावर खेळवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. सॅटर्डे आणि संडे या 2 दिवसामध्ये प्रत्येक आठवड्यामध्ये तुम्हाला एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. बॅटची लिडिंग एज, बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि त्या ठिकाणी फलंदाज होत आहेत बाद. 3ऱ्या चेंडूवर विकेट आले आणि त्यानंतर आता पाहिलं तर 6व्या चेंडूवर सुद्धा विकेट आलेली आहे. धावसंख्या पाहायला मिळते ते म्हणजे 6 गडी बाद 28 धावा, 28 रन्स ऑन बोर्ड, 6 विकेट डाऊन. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक भव्य दिव्य आपण स्पर्धा पाहत आहोत. श्रीमती गीता भारत जैन यांच्या एकंदरीत जर पाहिलं तर यांच्या माध्यमातून एक दमदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच आमदार चषक 2024. आमदार आहेत मीरा भाईंदर शहर आणि या शहरातील एकंदरीत एक सुंदर स्पर्धा पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचले 28च्या घरामध्ये. एकंदरीत जर पाहिलं तर 58 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये न्यू स्टार या संघाला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. भोला आतापर्यंत 13 चेंडूमध्ये 15 धावा करतात, परंतु मोनूने एका चेंडूमध्ये 1 धाव आतापर्यंत केले. अर्सलान खोत हे नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. 5 गडी बाद 28. चलिए मैनेजर, जस्ट ज़्यादा वक्त नहीं है, इसके बाद और लंबा स्केड्यूल खत्म करना है. 12 चेंडूमध्ये 30ची गरज. कॅन नॉट बी चॉईस इज योर्स. एका षटकामध्ये सुद्धा होऊ शकतात जर करायचा विचार केला तर. तो विचार आवश्यक आहे. जो तुमच्या मनात आला तरी सुद्धा 50% तुमचं काम पूर्ण होऊ शकते. न्यू स्टार फक्त 2 मोठे स्ट्रोक आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये पुनरागमन होणार आहे न्यू स्टार 11 या संघाचं. भोला आणि त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करताना पाहायला मिळेल का? स्ट्रोकसाठी थोडी बॉडी ॲडजस्टमेंट, पायांची स्टाईल मोठी केली, बॉलला चांगला बाउन्स दिला अर्सलानने. तो बाउन्स काही अंशी ओळखला होता, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. जातोय पहिला बॉल डॉट या 5व्या षटकातला. प्रॉपर स्विंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, तो म्हणजेच गोलंदाजाच्या माध्यमातून सुंदर लाईन पहिल्या चेंडूवरती आपल्याला जरूर पाहायला मिळाली. भोला आहेत एकंदरीत स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात, पण मोनू आहे स्ट्राईक एंडवरती. ओव्हर दी विकेटने बॉल होत आहे. यावेळेला जर पाहिलं तर पाठचीकडा बॉल चालला, तो म्हणजेच शॉर्ट कव्हर पॉईंटला. तत्पूर्वी जर पाहिलं तर 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवलं जाईल. 1 धाव कंप्लीट. एकेरी धावणे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच धावफटकावरती लगावली गेली 29. 29 रन्स ऑन बोर्ड. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. ताकद आहे फलंदाज आपण चंदनचा विचार केला तर, पण ती चंदनची ताकद कामी येईल का पाहूया. स्ट्रोकसाठी थोडेसे मागे सरकले, एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढला या चेंडूला. बॉलवर क्षेत्ररक्षक पोहोचतील, थोडं फंबल आणि त्याच गोष्टीचा फायदा उचलताना एका धावेला 2 धावांचं त्या ठिकाणी रूपांतर पाहायला मिळते, जे खूप आवश्यक आहे न्यू स्टार या संघासाठी. 2ची होते वाढ, 2च्या वाढीने धावसंख्या पोहोचते आता 31 या आकड्यावर. मोठा फटका जाणार नाही आहे ते दोन्ही फलंदाज माहीत आहे, त्याच कारणाचं सिंगल डबलला फोकस करत आहे. परंतु या मॅचमध्ये पुनरागमन करायचं असेल तर न्यू स्टार या टीमला मोठे फटके खेळावं लागतील. पुढचा बॉल यावेळेला जर पाहिलं तर वेगाने टाकला होता सर विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. सुंदर लाईन अप्रतिम. सुंदर लाईन आणि लेथने असलने आतापर्यंत पाहिले 3 चेंडू फेकून झालेत. 1 धाव खर्च केली आतापर्यंत. बॅटर तयार होतील ते म्हणजेच मोनू ओव्हर दी विकेटने.
पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. थर्ड सर्कलच्या आतमध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर चेंडूला अडवलं जाईल आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये एक धाव पुण्याची एकदा कंप्लीट केली जाईल. या एकेरी धावमध्ये संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच 32 धावा. 32 रन्स ऑन बोर्ड. ओव्हरऑल पूर्ण डावाचा विचार केला फक्त एक चौकार भोला यांच्या बॅटमधून आणि त्या व्यतिरिक्त कुठल्याच फलंदाजाला तसा खेळ करता आला नाही. हवेत आहे बॉल, बॅटची टॉपेज, बॉल पोचतोय तो म्हणजेच मिडॉनच्या आणि मिडॉपच्या अगदी मागे, बॉलरच्या अगदी मागे. पंच त्या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या ठिकाणी, पण या ठिकाणी ओव्हर थ्रोची धाव मिळेल का तर नाही. त्या ठिकाणी धावचीची संधी होती पण थ्रो कुठे आहे? थ्रो तर फ्रेममध्येच नव्हता आणि त्याचमुळे मोनू आणि भोला यांची जी पार्टनरशिप आहे ती अशीच अबाधित राहणार आहे. धावसंख्या पाहायला मिळते झालेली आहे 33 धावा. 33 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट्स. टीम न्यू स्टार 11 जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 6 चेंडू 25. स्वागत. आपण पाहतात ऐकत आहात आमदार चषक 2024 प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून जुळले गेलेले घर बसलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही व्यक्त करतोय. धावसंख्या झाली ती म्हणजे एकंदरीत 33 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्या. 6 चेंडू शिल्लक असेल आणि इथून देखील जर पाहिलं तर विजयाकरिता 25 धावांचं लक्ष असेल. 25 धावा या मैदानावरती होऊ शकतात. मी करेन, माझा आत्मविश्वास हा मैदानाच्या आतमध्ये असणं गरजेचं असेल. परंतु स्ट्राईक एंडवर आपल्या बॅटर पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच मोनू यांना आपण स्ट्राईक एंडवर पाहतोय. चांगली फलंदाजी मोनूच्या माध्यमातून देखील सिंगल डबलच्या सहाय्याने राहिले परंतु मोठे फटके खेळावे लागतील आणि बॉलिंग ट्रॅकवरती आले षटक क्रमांक 6 मध्ये ते म्हणजे श्याम. पहिलाच बॉल, मोठा फटका खेळलाय. चेंडू जाईल का? पहिल्या बॉलवरती मनीष सर या मॅच मध्ये पलटवार केलाय. चेंडू निघून जातोय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरिता यूथ सिक्सर. आणि खरोखरच जर पाहिलं तर चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. येणारे चेंडू 5 विजयाकरिता 19 धावांची गरज. गोलंदाज तयार. ओव्हर दी विकेटने षटकातील पुढचा बॉल. याही वेळेला मोठा फटका खेळलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहेत परंतु शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर बॉलला चेस केलं जाईल. त्या ठिकाणी जर पाहिलं तर फलंदाजांना वाटलं चौकार जाईल परंतु नाही तसं घडलं. एकच धाव. येणारे चेंडू असतील 4 विजयाकरिता 18 धावांचं लक्ष. आता मात्र सामना थोडासा फसला गेलाय तो म्हणजेच टीम जर पाहिली तर न्यू स्टार या संघाच्या माध्यमातून. गोलंदाज तयार होतील षटकातील पुढचा चेंडू घेऊन. स्ट्राईकला बॅटर. बॅटला कट केलाय. बॉल चालला तो लॉक स्टॉप रिजनला परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षक पाहायला मिळते ते म्हणजेच क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तत्पूर्वी जर पाहिलं तर एक धाव. आता मात्र 17 धावांची गरज असेल. येणारे चेंडू असतील 3. प्रत्येक चेंडूवरती एकंदरीत मोठा फटका खेळावा लागेल. सुंदर स्पर्धा. सर्व काही ऑल इज वेल. नगीनभाई जैन यांचं कौतुक करावं लागेल. या स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर संपूर्ण भगवमय वातावरण या मैदानावरती. ग्रीन ग्रास देखील पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये आउटफील्ड अप्रतिम, मैदान अप्रतिम आणि सर्व काही व्यवस्थित या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. 3 चेंडू येणारे शिल्लक असतील आणि विजयाकरिता 17 धावांचं लक्ष. पुढचा बॉल बॅटची कडा. बॉल चालला मागे. बॉल थांबणार नाही. बॉल चालला वेगाने तो म्हणजेच लॉंग स्टॉप रिझनला येतोय. 4 धावांकरिता दर्जेदार चौकार. असे फटके पहिला येणं गरजेचं होतं परंतु हे मात्र जर पाहिले तर शेवट गोड करण्यासाठी येताना दिसत आहेत. या चौकारच्या मदतीने टीमचे टोटल जर पाहिले तर जाऊन पोहोचेल ती म्हणजे 45 धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्या आहेत. येणारे चेंडू असतील 2 विजयाकरिता 13 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू जरी 2 षटकार मारले तरी पराभवाच्या छायाला जाईल न्यू स्टार संघ. कारण की या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. या संपूर्ण स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. 2 चेंडू 13 धावा.
गोलंदाज तयार, फिल्डिंग सेटअप करतायत. आपण एस्टनच्या मागे पाहतोय एक अप्रतिम खेळाडू मॅनेजर यांना पाहतोय, परंतु गोलंदाज श्याम तयार होतील. पुढचा बॉल ऑन साईडला जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. फ्लिक केले, बॉलला पाठवले सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या फलंदाज जर पहिला पाठवलं असतं तर या मॅच मध्ये पुण्याचं एकदा पुनरागमन झालं असतं. 1 चेंडू आणि 7 धावांची गरज. क्या बात आहे. गोलंदाजाच्या मनात आलं समजा तर या ठिकाणी काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळू शकतं. आणि पाहूया तसंच घडते काय. क्रिकेटच्या खेळामध्ये कित्येक गोष्टी या अनपेक्षित घडतात. कंपल्सरीचे असं लक्षात घ्या. त्याचमुळे एका चेंडूमध्ये 7ची गरज आहे आणि या 7 धावा पूर्ण करायच्या आहेत. पूर्णपणे वातावरण बदललेलं आहे आणि त्या न्यू स्टार या संघाकडून खूप चांगला प्रतिकार एकंदरीत पाहायला मिळतोय. मोनू आणि एका बाजूनं आहे तमन चंदन. मोनू आता आपल्या संघासाठी एक चांगल्या स्ट्राईक रेटने खेळतोय. गोलंदाजी मार्कवर जे शेवटच्या क्रमांकावर गोलंदाज आलेले श्याम एक रेग्युलर क्रिकेट आहे व त्यांच्या विरोधात पलटवार केलेला आहे. ऑल द बेस्ट टीम न्यू स्टार, ऑल द बेस्ट स्ट्रायकर्स. 1 बॉल 7. हो यावेळेस स्विंग अँड मिस पण खूप चांगला खेळ त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. न्यू स्टारचा शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना ते घेऊन गेलेले आहेत. चांगली खेळ भावना दाखवलेली आहे. त्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. भविष्यातील स्पर्धांसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतोय. आणि स्ट्रायकर्स आपण जिंकलात, आपलं अभिनंदन. चला संतोष हे ठरलेले आहेत मॅन ऑफ द मॅच. संतोष येथील मॅन ऑफ द मॅचसाठी ज्यांच्या वतीनं एकंदरीत योगदान दिलेलं आहे 27 धावांचं. संतोष इज मॅन ऑफ द मॅच. चला आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. संतोष या ठिकाणी. संतोष संत्या एक सुंदर खेळाडू आहेत आणि त्यांना मॅन ऑफ द मॅच दिलं जाईल. विनंती असेल मनीष सर या ठिकाणी जर पाहिलं तर मान्यवर मुख्य व्यासपीठावर बसलेले आहेत. चला आपण दिनाना सर उपस्थित आहेत, तसेच मान्यवर उपस्थित आहेत. आपण पोचा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देणार आहोत. प्लीज या. नक्कीच या ठिकाणी मान्यवर दाखल आहेत मुख्य व्यासपीठावरती आणि या ठिकाणी जर पाहिलं तर त्यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीर देणार आहोत, मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. या संतोष संत्या एक सुंदर फलंदाजी, एकंदरीत मॅनेजर आऊट झाले परंतु त्यानंतर जी जबाबदारी असते ती काय असते मात्र ती डेफिनेटली दाखवून दिली. ते म्हणजे संतोष संत्याने अंडरआर्म क्रिकेटमध्ये ओपन खुल्या गटातून देखील संत्याने कित्येक मैदानं गाजवलेत आणि या ओव्हरच्या स्पर्धेमध्ये देखील सुंदर कामगिरी त्याची राहिली. बहुमूल्य स्पर्धा आहे. आमदार श्रीमती गीता भरत जैन यांच्या संकल्पनेतून साकारण्यात झालेली भव्य स्पर्धा आमदार चषक या ठिकाणी जर पाहिलं तर मान्यवर जॉईन झालेत. त्यांचे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. विनंती असेल मुख्य या ठिकाणी जर पाहिलं तर आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येणार आहोत. मान्यवरांच्या शुभ असते या ठिकाणी जर पाहिलं तर आपण देतोय संतोष संत्यांना मॅन ऑफ द मॅच. गुड बॅटिंग संतोष. एकंदरीत पुढच्या वाटचालीसाठी असतील हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि खरोखरच चांगली फलंदाजी एकंदरीत संतोषच्या माध्यमातून झाली. मान्यवर विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हावं. संतोष एकंदरीत जर पाहिले तर बॅटिंग झाली अप्रतिम. मॅनेजर आऊट झाले, सर्वात मुख्य खेळाडू आहेत परंतु त्यानंतर तुमच्यावर जबाबदारी आली. परंतु एकंदरीत जर पाहिले तर या संपूर्ण फलंदाजीवर आणि हे मैदान आपण सुंदर पाहतो. या मैदानावरती खेळताना एकंदरीत तुम्हाला कसं वाटलं? मैदान म्हणजे होम ग्राउंड आहे माझं, त्यामुळे खेळताना काही एवढा प्रेशर नव्हता. पण तरी पण ऑर्गनायझर नगीनबाई यांना म्हणजे मी सांगतो की त्यांनी ॲडजस्ट केलं. आमच्याकडनं चुकी झाली पण तरीसुद्धा त्यांनी ॲडजस्ट केलं. त्यांच्याबद्दल त्यांचं कमिटीचं धन्यवाद. धन्यवाद. या पुढच्या मॅचमध्ये देखील अशाच प्रकारची फलंदाजी पाहायला मिळेल का? येस डेफिनेटली भेटणार करणार. धन्यवाद. हे होते संतोष संत्या, एक सुंदर खेळाडू ज्यांना मॅन ऑफ द मॅच मिळाला आहे. जास्तीत जास्त धावा या डावामध्ये त्यांनी केल्या, डावाला स्वतःच्या सावरलं आणि ते ठरले जातात मॅन ऑफ द मॅच. जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये. या आवाजोखी आपण मनीषजी पाटील सरांचा आणि त्यांच्या सोबतीनं आपण पाहायला मिळतं ते म्हणजेच हेमंतजी